प्लीज बाकीच्यांनी म्यूट नमस्कार. करा. नमस्कार सर्वांचे, मी मनापासून इन्स्पायर ट्राईब या आमच्या गटाकडनं स्वागत करतोय. उपस्थित सर्वांचे आभासी माध्यमाच्या द्वारे किंवा ज्या माध्यमातून आपण या कार्यक्रमाला उपस्थित आहात त्या सर्वांचे मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. सर, तुमचेही मनापासून स्वागत करतो. हरवले आभाळ ज्यांचे होत यांचा सोबती, का पडेना वाट ज्यांना होत यांचा सारथी. या शब्दांचे मूर्तरूप म्हणजे बाबा. खरं तर अशा अनेक जणांचे सोबती झालेले, अनेकांना योग्य पथदर्शन करणारे, अनेकांना प्रकाशाची वाट दाखवणारे, अनेकांचे प्रेरणास्थान असणारे आणि आपल्या सत्कार्याचा महामेरू उभारून त्यात दीन दुबळ्यांना, कुष्ठरोग्यासारख्या व्याधिग्रस्तांना, अंध अपंग अनाथांना अशा सर्वांना एक नवी ऊर्जा, चेतना व कार्यक्षम बनवून स्वतःच्या पायावरती उभे राहण्याचा व एक नवे आयुष्य देण्याचा संजीवक स्पर्श करणारे, चंदनासारखे स्वतःचे संपूर्ण आयुष्य समाज सेवेसाठी झिजवणारे आणि आभाळा एवढे कार्य करणारे थोर समाजसेवक आणि आधुनिक संत मुरलीधर देवीदास आमटे म्हणजेच आपले सर्वांचे लाडके बाबा आमटे यांच्याच वैविध्यपूर्ण पैलूतील एका पैलूचा म्हणजे त्यांच्या साहित्याचा सर्वांगीण आणि सखोल अभ्यास करणारे व त्याचबरोबर त्यांच्या कार्याचा व जीवनाचा प्रवास आपल्या समोर आज सांगण्याकरता साहित्यातील विविध प्रकार जसे की वैचारिक, समीक्षा, कथा, काव्य, ललित यांसारखे लेखन लिलया हाताळणारे व अनेकविध पुरस्कारांचे मानकरी असणारे आणि विशेषतः बाबांच्या साहित्यातील कवितेचे गाढे अभ्यासक विद्यावाचस्पती डॉक्टर बाळू नारायणराव दुगडुमवार सर यांचे मी मनापासून स्वागत करतो आणि यांच्याशी संवाद आज आपण साधणार आहोत. क्षितिजाच्या पलीकडे या आमच्या उपक्रमाअंतर्गत यांच्याशी संवाद आमच्या गटाकडून साधणार आहेत श्री गणेशदादा चाफेकर. मी गणेशदादांना विनंती करतो की या पुढील सर्व सूत्र आपण आपल्या हातात घ्यावी व संवादाला सुरुवात करावी. धन्यवाद. धन्यवाद गजानन दादा. मी तुम्हाला त्या दिवशी फोन केल्याप्रमाणे अशी माझी खूप तयारी नाहीये किंवा प्रश्न नाहीये, कारण की ते बाबा म्हणजे एवढा मोठा विषय आहे की काय विचारू. सो मी लोकांनाही अपील करेन की त्यांचे जर प्रश्न असतील तर त्यांनी प्लीज ते चॅट बॉक्स मध्ये करावे. पण आपण मॅक्सिमम किंवा प्रयत्न करू की बाबांचे बरेचसे पैलू, कारण की म्हणजे मला असं आठवतंय जेव्हा मी शाळेत होतो 10वी ला 92-93 ला, तेव्हा आम्हाला आमच्या टीचर होत्या एक देशपांडे बाई म्हणून, त्यांनी आम्हाला सांगितलं की हेमलकसा, आनंदवन अशा ठिकाणी असे काम करणारे बाबा आमटे आहेत. तेव्हा खूप लहान होतो, पण जेव्हा एक 4-5 वर्षापासून अनिकेत दादा बरोबर जॉईन झाल्यापासून किंवा हेमलकसाला आनंदवनाला व्हिजिट केल्यापासून जो काय जो प्रवास तिथे जाऊन जो अनुभव आहे तो बघितल्यानंतर फार असे वेगवेगळे प्रश्न पडत असतात की कसं त्यावेळेला कसं बाबांनी हे काम केलं असेल, किंवा भारत जोडो आंदोलन असेल, किंवा तरुणांना उभं करण्याचं काम असेल, किंवा अभय साधक असेल, म्हणजे एवढे मल्टिपल रोल बाबांकडे दिसतात जेव्हा त्यांना आपण ऐकतो, ज्यांना समजायचा प्रयत्न करतो. सो मला मी असा प्रश्न न विचारता तुम्ही डॉक्टर चालू करावं असं मला वाटतं. नमस्कार सर्वांना. माझं जे काही मनोगत किंवा आपल्याशी संवाद सुरू करण्यापूर्वी मी आपले खरंच धन्यवाद व्यक्त करतो. माझ्या वैयक्तिक पातळीवरून धन्यवाद याच्यासाठी की बाबा आमटे हा माझ्या जीवनाचा श्रद्धेचा म्हणणार नाही, कारण श्रद्धा ही गोष्ट मी मानत नाही, तरी माझ्या एका उच्च अशा प्रकारच्या प्रेरणेचा स्रोत म्हणून ती बाबा आमटे ही एक आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि त्या गोष्टीबद्दल काही एक बोलण्यासाठीची संधी तुम्ही मला उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम या ठिकाणी आपलं ऋण व्यक्त करतो. मला माहिती आहे की या सर्व संवादांमध्ये खूप ज्येष्ठ आणि तज्ञ मंडळी उपस्थित आहेत. तर माझ्या आकलन क्षमतेला ज्या पद्धतीनं बाबांचं किंवा बाबांच्या कामाचं आकलन झालेलं आहे त्याच्याबद्दलचं काही एक मांडणी किंवा काही एक मत माझं मी त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करत आहे. इन्स्पायर ट्राईब्स पुणे
ही जी हा जो समूह आहे, त्या समूहाबद्दल मला असं वाटतं ते मी वाक्यामध्ये मी माझ्या लिहिलेलं आहे. Facebookवरती पण लिहिलेलं आहे, की सहवेदनेला कृतीचे परिमाण देऊ पाहणाऱ्या तरुणांचा समूह. बघा धन्यवाद. धन्यवाद. हल्ली सगळीकडे अशा प्रकारचे ग्रुप्स दिसतात आपल्याला, की जे ग्रुप्स इतके वाचाळ आहेत, इतके बोलतात, इतकं तत्वज्ञान सगळीकडे सांगितलं जातं, प्रसारित केलं जातं, ऐकलं जातं आणि सांगितलं पण जातं. पण असे फार थोडी माणसं आहेत, की जी माणसं आपण जे काही सांगतो आहोत, त्या सांगण्याला काहीतरी कृतीचं परिमाण असावं. काहीतरी आपण करावं अगोदर किंवा करूनच मग नंतर सांगावं. अशा प्रकारची भावना बाळगणारे फार कमी लोक आज आहेत. त्यापैकी मला हा ग्रुप वाटतो. कारण त्यांच्या ग्रुपच्या कामाच्या बद्दल मी जे काही समजून घेतलं त्यावरनं मला हे लक्षात आलेलं आहे, की अनेक संस्थांना भेटी देणं आणि त्या संस्थांना आर्थिक मदत करणं, त्या संस्थांच्या कामामध्ये येणाऱ्या अडचणींसाठी काही करता येते का हे बघणं, ही सगळ्यात मोठी गोष्ट माझ्यासाठी आहे. म्हणून मी त्यांना या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या या अ, अ, कामाला शुभेच्छा देतो. इन्स्पायरर ट्राइब्स म्हणजे प्रेरित करणारी जमात असा मी त्याचा अर्थ काढलेला आहे. तर हल्ली जमाती भरपूर आहेत. परंतु ही एक अशी जमात आहे, की जी जमात सहवेदनेकडून कृतीवेदनेकडे घेऊन जाणारी जमात आहे आणि अशी जमात समाजामध्ये वाढत जावी अशीही मला नेहमी वाटत आलेलं आहे. मी पुनश्च एकदा या सगळ्या तुमच्या कामाला शुभेच्छा देतो. सामाजिक सहवेदनेचा आणि सामाजिक सहवेदनेला कृतीचं परिमाण देणाऱ्या ज्या काही व्यक्ती किंवा संस्था आहेत, त्या संस्थांचा प्रसार, त्यांच्या कामाची समाजाला ओळख, सामान्य समाजाला ओळख, हा सुद्धा एक भाग या समूहाचा आहे. तोही अत्यंत महत्त्वाचा आहे असं मला वाटतं आणि त्या सगळ्या कामामध्ये आपण सगळेजण आपला अमूल्य वेळ खर्च करून धनव्यय करून सुद्धा त्याच्यात सहभागी होत आहेत. त्यासाठी पण मी तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि मी माझ्या मुख्य विषयाकडे आता जातो. बाबा कवी होते हे बऱ्याच जणांना माहीतही असेल किंवा नसेल. पण बाबांचं जीवन पूर्ण एक कविता होतं हे मी जवळून अनुभवलेलं आहे. तर त्यांची एक कविता आहे, ती कवितेने आपण या विवेचनाला सुरुवात करूया आणि मी पहिल्यांदाच ही गोष्ट या ठिकाणी नोंदवतो, की मी काही जे मांडतो आहे किंवा बोलतो आहे, त्या बोलण्यामध्ये जर कुणाला काही विचारावसं वाटलं किंवा नाही इथे मला अधिक जाणून घ्यावंसं वाटतंय, तर त्याबद्दल तुम्ही जर मला मध्येच थांबवलं तरी मला त्याचं काही वाटणार नाही, आनंद वाटेल आणि मी त्याबद्दल अधिकपणे या ठिकाणी माझ्या बुद्धीप्रमाणे सांगू शकेन. तरी मी ग्रुप फक्त विनंती करेन सर, की त्यांना चॅट बॉक्समध्ये टाइप करून द्या. म्हणजे एक हां, करा, करा. फ्लोर काही हरकत नाही. चालेल. काय ओके. तुमच्या म्हणजे हां. या मीटिंगचे किंवा या कार्यक्रमाचे जे संयोजक असतील त्यांच्या सूचनांचं पालन व्हावं नाही, नाही, नाही. अशी पण हो, अपेक्षा हो. आहे. काही नक्की, हरकत नाही. नक्की. नक्की अ, चालेल. तृप्त मी परी अशांत आसमंत सारा, तृप्त मी परी अशांत आसमंत सारा, बेट एक वैभवात चोहीकडे भोवती सहारा, बेट एक वैभवात भोवती सहारा, फिरूनी मी तयार सर्व टाकुनी पसारा, अश्रूंच्या बंडाचा चालला निवारा, इशारा अश्रूंच्या बंडाचा चालला निवारा. एकटान तू तुझ्याच या करोड काया, एकटान तू तुझ्याच या करोड काया, मागुती तुझ्या तुझीच ही विराट छाया, मागुती तुझ्या तुझीच ही विराट छाया, सुटायची युगे युगेन गाठ ही युगांची, सुटायची युगे युगेन गाठ ही युगांची, तुटायची न जन्म जन्म आन आसवांची, तुटायची न जन्म जन्म आन आसवांची. सांग कितीक घाम पाहिजे अजूनी, सांग कितीक घाम पाहिजे अजूनी, गोकुळे किती हवीत पत्थरा मधुनी, गोकुळे किती हवीत पत्थरा मधुनी, दूर गाड गूढातून ऐकतो पुकारा, दैन्य जिंकण्यास सैन्य चालले पुढारा, दैन्य जिंकण्यास सैन्य चालले पुढाला, थांबला न सूर्य कधी थांबली न धारा, थांबला न सूर्य कधी थांबली न धारा. मित्रांनो या कवितेमध्ये बाबांनी आसवांची आन असा शब्द वापरलेला आहे आणि बाबांचं जे बालपण आपण म्हणूया त्या बालपणाकडून त्यांच्या एकूण जीवन प्रवासाकडे आपण जेव्हा येतो तेव्हा आपल्याला प्राकर्षाने एक गोष्ट जाणवते की एवढा यू टर्न एखाद्या माणसाच्या आयुष्यामध्ये कसा काय येऊ शकतो. की बाबांचा बालपण जे होतं ते बालपण अतिशय सुखासीन अशा स्वरूपाचं होतं. सुख समृद्धीनं सगळं भरलेलं होतं. वरोरा चंद्रपूर जिल्ह्यामधल्या वरोरा तालुक्यामध्ये गोरजा नावाच्या गावची जहागिरी असणाऱ्या
बाबांच्या वडिलांकडे जमीनदारीचा आणि ऑडिटरचा व्यवसाय होता आणि त्या काळामध्ये जी काही सुखसंपन्नता प्राप्त व्हायला हवी होती, ती सगळी सुखसंपन्नता बाबांच्या कुटुंबामध्ये त्यावेळेस होती. बाबा अतिशय चांगल्या प्रकारचं बालपण व्यतीत करीत होते आणि हे सगळं बालपण आणि त्यामधून त्यांनी जे काही थोडंफार शिक्षण घेतलं, त्यामध्ये वकिलीचं शिक्षण त्यांनी घेतलं आणि मग त्यांनी तुम्हाला माहिती आहे की उच्चभ्रू जीवन पद्धतीमध्ये वकिली व्यवसायाला एक त्या काळातही प्रतिष्ठा होती, जशी आजही आहे तशी. परंतु बाबांनी वकिलीचा कोर्स केला आणि काही दिवस त्यांनी वकिली पण केली. मध्य प्रदेशामध्ये दुर्ग या ठिकाणी वकिली केली. परंतु त्यांना त्या वकिलीमध्ये काही मन रमेना. बघा, मुळामध्ये बाबांनी अ, आपल्या या व्यक्तिमत्वाच्या बद्दल फार काही कुठे लिहिलेलं नाही किंवा फार कुठे ते बोलायचे नाही, की माझ्यामध्ये हा गुण कुठून आला? तर हे मी असा का झालो? तर याला काय कारण आहे? असं कधी सांगितलं नाही. परंतु त्यांनी जो एक लेख लिहिलेला आहे, की माझ्या आईंचे वेड नावाचा. त्या लेखामध्ये त्यांनी एक गोष्ट नोंदवलेली आहे, की माझ्यामध्ये जे काही मूलभूत स्वरूपामध्ये गुण होते, त्यामध्ये जे बंडखोरी हा जो गुण होता, की मी प्रत्येक गोष्टीकडे बंडखोरी च्या दृष्टीने पाहायची जी माझ्याकडे क्षमता होती, ती क्षमता मला माझ्या आईकडून प्राप्त झाली होती, असं बाबांनी लिहिलेलं होतं. आणि त्यामुळं त्यांना त्या वकिली व्यवसाय करत असताना त्या वकिलीच्या व्यवसायामधले जे काही काय म्हणू त्याला नैतिकतेच्या दृष्टीने जी काही चुकीच्या गोष्टी होत्या, त्या गोष्टी बाबांना खटकत होत्या, की एका तासाचं आर्ग्युमेंट करण्यासाठी 50,000 40,000 फीस घेणारा वकील एकीकडे दिसत होता त्यांना आणि दुसरीकडं 300 ते 100 ते 200 ते रुपयामध्ये काम करणारा, दिवसभर काम करणारा मजूर दिसत होता. आणि या दोघांच्या श्रमामध्ये असलेली आणि त्यांच्या मूल्यामध्ये, श्रमाच्या मूल्यामध्ये असलेली जी तफावत होती, ती तफावत बाबांना अस्वस्थ करू लागली आणि त्यांच्यामधली जी बंडखोरी होती, ती बंडखोरी पहिल्यांदा उफाळून आली आणि त्यांनी आपला वकिली व्यवसाय सोडायचं ठरवलं. आणि मग ते दुर्गवरून परत आले. आल्यानंतर पुन्हा काही दिवस त्यांनी असेच आपले दिवस काढले. परंतु दरम्यानच्या काळामध्ये परत त्यांना पुन्हा असं वाटू लागलं, की नाही, आपण हा व्यवसाय सोडायला नको. कारण जर समजा आपण गरिबांची वकिली सुरू केली, तर काय हरकत आहे? म्हणून मग त्यांनी वरोऱ्यामध्ये पुन्हा गरिबांच्यासाठी वकिली करायला सुरुवात केली. आणि मग त्यांनी अनेक गरीब लोकांचे, गरीब अशिलांचे खटले लढवले, त्यांना मुक्त केलं. अनेक स्वातंत्र्य सैनिकांचेही खटले बाबांनी त्या काळामध्ये लढले आणि ते त्यांनी जिंकून दिले. असं करतानाच दरम्यानच्या कालखंडामध्ये बाबांचा राजकारणाशी काही संबंध आला. आणि मग बाबांनी वरोऱ्यामध्ये काही काळ राजकारण करण्याचाही किंवा राजकारणामध्ये काही एक नवे बदल करण्याचाही प्रयत्न केला. त्या काळामध्ये गांधीजींच्या राजकारणाचा मोठा प्रभाव समाजावर होता. तो प्रभाव तसा बाबांच्या व्यक्तिमत्वावर होता. याचाच भाग म्हणून बाबांनी बाबांनी राजकारणात जायचं ठरवलं आणि त्यांनी वरोरा नगरपालिकेची नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवली आणि पहिल्यांदा ते हारले आणि दुसऱ्यांदा ते निवडून आले आणि त्यांनी मग नगरपालिकेची कामामध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिलं. त्या कामामध्ये त्यांना अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आले आणि भारतीय राजकारणाची सगळ्यात जी खालच्या स्तरावरची किंवा लोएस्ट पातळीवरची जी काही बाब असते, त्या बाबी सुद्धा त्यांना त्याच्यामधून अनुभवायला आल्या आणि राजकारणामधून किती उत्तुंग अशा प्रकारचं सेवामय काम उभं राहू शकतं, याचेही अनुभव त्यामध्ये त्यांना आले. त्यांनी स्वतः या कामात असताना भंग्यांच्या संघटना चालवल्या आणि भंग्यांना न्याय देण्यासाठी नगरपालिकेच्या पातळीवरती वेगळ्या प्रकारचं काम त्यांनी केलं. एक नगरपालिकेमध्ये ते नगराध्यक्ष असताना असा एक प्रस्ताव आला, की भंग्यांनी पगार वाढावा म्हणून आंदोलन केलं. भंगी म्हणजे संडास आणि साफ करणारे, अस्वच्छ काम करणारे जे कामगार होते, त्या कामगारांनी आंदोलन केलं आणि त्यांनी अशी मागणी केली, की आमचा पगार वाढला पाहिजे. अनेक दिवसापासून पगार वाढला नाही आणि आम्ही अशी गलिच्छ अशा स्वरूपाची कामं करतो. तर बाबांनी त्याला एकमताने संमती दिली. परंतु सभागृहातील काही लोकांचं मत वेगळं होतं, की अशा प्रकारे त्यांना पगार वाढ देणं योग्य नाही, असं काही जणांचं म्हणणं होतं. मग बाबांनी त्यांना विचारलं, "बाबा काय करायला पाहिजे मग? जर यांना कष्ट पडतात, हे काम करायला जर कष्ट पडत असतील, या कामाचा योग्य मोबदला आपण देत नाही." असं जर त्यांचं म्हणणं असेल, तर ते आपण तपासलं पाहिजे. तर लोकांनी त्या बाबांना विचारलं, की "कसं तपासूया आपण?" तर बाबांनी युक्ती सांगितली, "आपण सगळेजण नगरपालिकेमध्ये असलेले नगराध्यक्ष असेल किंवा अधिकारी असतील किंवा इतर सगळे नगरपालिकेचे मेंबर्स असतील, आपण सगळे मिळून त्यांचं काम करूया एक आठवडाभर. आणि मग त्या कामामध्ये काय त्रास होतो, काय त्रास आहे, त्या कामाचा काम जे आहे त्या कामाची काठिण्य पातळी किती आहे, त्याच्यामध्ये होणाऱ्या वेदना किती आहेत, त्याच्यासाठी लागणारे श्रम किती आहेत, हे आपण आधी तपासूया
आणि नंतर मग त्या पातळीवरती आपण दिला जाणारा पगार योग्य आहे असं आपल्याला जर दिसलं, तर आपण पगार वाढवण्याची गरज नाही. असं करून त्यांनी तो प्रस्ताव आणला. बैठकीमध्ये तर याला सगळ्या मेंबरनी होकार दिला. काही हरकत नाही असं करायला म्हटले. परंतु जेव्हा प्रत्यक्ष दुसऱ्या दिवशी कामाला जायचं होतं, तेव्हा फार थोडे म्हणजे बाबा आमटे आणि त्यांच्यासारखे एक 2-3 कार्यकर्ते तिथे उपस्थित होते. परंतु बाबांनी 15 दिवस पुढचे ती भंग्याची सगळी कामं केली आणि त्यातनं काम करून मग नंतर 15 दिवसानंतर पुन्हा प्रस्ताव आणला, की आपण जे पगार देतो तो पगार आणि भंगी काम करतायत त्या कामाचा मूल्य याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. त्यामुळे आपण त्याचा पगार वाढला पाहिजे. अशा प्रकारचं एक वेगळं राजकारण करण्याचा प्रयत्नही बाबा आमटेंनी त्या ठिकाणी केला. मी थोडक्यामध्ये ही गोष्ट सांगतोय, की जन्माची गोष्ट माहिती आहे बऱ्याच जणांना. तुम्ही जर त्रोटकपणे वाचलं बाबांचा जन्म वगैरे तर तो प्रवासात वगैरे झाला. हे आहे. पण अशा टप्प्याटप्प्याने आपण जर गेलं तर थोडक्यामध्ये बाबांचं ते जीवन समजून घेता येऊ शकतं. मी एक प्रयत्न याच्यामध्ये करेन, की मी बाबांचं सगळं जीवन कसं आहे होतं म्हणजे वर्ष वाईज किंवा आपण काय म्हणू त्याला ऐतिहासिक आढावा अशा स्वरूपाचा न घेता, त्या बाबांच्या जीवनामध्ये आलेले जे महत्त्वाचे टप्पे होते, त्या टप्प्यांमुळं बाबांचं जीवन पुढं कसं बदलत गेलं, या अनुषंगानं आपण ते समजून घेऊया. तर हा एक तिसरा टप्पा बाबांच्या आयुष्यातला होता, की जो राजकारणाच्या क्षेत्रामध्ये बाबांनी काम केलं. परंतु बाबांचं पुन्हा इथे मन लागेना. मग बाबांनी आपला नगराध्यक्ष पदाचा कार्यकाल संपल्यानंतर पुन्हा राजकारणातून निवृत्ती घ्यायचं ठरवलं आणि मग ते परत पुन्हा आपला वकिली व्यवसाय करावा. काय करावं? शेतीवाडी सांभाळत वकिली व्यवसाय करावा म्हणून वरोऱ्यामध्ये त्यांनी पुन्हा वकिली करायला सुरुवात केली. आणि मग ही वकिली करत असतानाच बाबांच्या मध्ये असलेला जो कार्यकर्ता होता. मी तुम्हाला म्हणालो, की त्यांच्यामध्ये काही असे जन्मतः गुण होते, की जे माणसामध्ये असतात. तशा प्रकारचे हे गुण होते, की जे त्यांना गप्प बसू देत नव्हते. काहीतरी धडपड करायला लावत होते. काहीतरी कर अशा प्रकारचा एक त्यांच्या स्वभावामध्ये असलेला गुण त्यांना गप्प बसू देत नव्हता. त्यामुळे ते वकिली करता वरोऱ्यामध्ये एक वेगळा प्रयोग करायचा ठरवलं त्यांनी आणि त्यांनी समूह भोजन आणि समूह कामाची कल्पना पुढे आणली आणि ती कल्पना पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्याला त्यांनी सहयोग काम अशा प्रकारचा नाव दिलं आणि त्यातनं मग काही कार्यकर्ते एकत्र मिळून एकत्र जमायचं, एकत्रितपणे काम करायचं आणि एकत्रितपणे तिथेच भोजन करायचं. अशा प्रकारचा तो यज्ञ होता. त्याला त्यांनी नंतर रूपांतरित करून पुन्हा बदल अनेक ठिकाणी घडवले. परंतु हाही प्रयोग त्यांनी त्या दरम्यानच्या काळात करून बघितला आणि हे सगळं चालू होतं त्यांचं काम. बाबा स्वस्थ कधीच बसत नव्हते. ते जेव्हापासून कॉलेज लाईफ सोडून ते पुढे आले, त्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये थोडा-थोडा बदल होत गेला. त्यांची जी पूर्वीची बेफिकिरी वृत्ती होती कॉलेज लाईफमध्ये तुम्ही वाचलं असेल कुठे. आपल्याला सांगता पण येतं, की कॉलेज लाईफमध्ये अतिशय सुखाचं जीवन. की नागपूरमध्ये ते जेव्हा शिकायला होते, तेव्हा दुसरे लोकं त्यांच्याकडं रेसर गाडी त्यावेळेस होती आणि त्या रेसर गाडीमध्ये ते चित्याचं पिल्लू घेऊन ते फिरायचे आणि रस्त्याने जाताना लोकं कुत्री घेऊन फिरतात शहरांमध्ये. कुत्री पट्टा बांधून फिरतात. तसं बाबा आपल्या चित्त्याच्या गळ्यामध्ये पट्टा बांधून चित्त्याला घेऊन फिरायचे आणि एकदा गंमत अशी झाली की हे बाबा चित्त्याला घेऊन जात होते रस्त्याने फिरत आणि पुढे समोरून एक आर्सेशियन कुत्री घेऊन एक बाई येत होती आणि ती मोठी अशी गुबगुबीत असलेली कुत्री ती बाबांच्या बाजूला निघून गेली. त्या कुत्रीला गुबगुबीत कुत्रीला बघून बाबांचा जो चिता होता तो चिता थोडा घाबरला आणि त्याने मागं पाय ओढायला सुरुवात केली. बाबांना हे पटलं नाही. अरे म्हणे ती कुत्री आहे आणि तू वाघ आहेस. कुत्रीला बघून तुझे पाय मागे सरकतात तर तू वाघ म्हणून जगण्याच्या लायकीचा नाहीस. म्हणून त्यानंतर त्यांनी त्या वाघाला मारल्याची कथा आहे. परंतु याचे संदर्भ नंतर त्यांच्या आयुष्यात येतात, की बाबांनी या गोष्टीची जी पश्चाताप नंतर बाबांना झाला, त्या पश्चातापाची भरती करण्यासाठी नंतर मग हेमल कशामध्ये प्रकाश भाऊंना ती प्रेरणा देऊन किंवा त्यांच्याकडून ते काम करून ॲनिमल आर्क आलं आणि तिथे प्राण्यांचं संगोपन करण्याचा एक मोठा प्रकल्प बाबांच्या प्रेरणेनं सुरू झाला, जो प्रकाश भाऊंनी पुढे आणला. असे संदर्भ म्हणजे माणूस पश्चातापातून सुद्धा खूप काही गोष्टी करू शकतो. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे बाबा आमटे असं होतं. मी सांगत होतो, की दरम्यानच्या काळात ह्या सगळ्या घटना, गोष्टी चालू होत्या. बाबांचं लग्न झालेलं होतं. बाबांना मुलंही झालेली होती आणि मग हा सगळा त्यांचा जो रुटीन लाईफ असं चालू होतं आणि बाबा वरोऱ्यामध्ये आपली वकिली करत होते आणि गरिबांची वकिली.
त्यांनी नावच ठेवलेलं होतं आपल्या वकिलीला, की गरिबांची वकिली. फीस नसेल तर हरकत नाही, पण तुमचा मुद्दा खरा असला पाहिजे. तुम्ही जे अशील म्हणून आलेला आहात माझ्याकडे, तुमचं मागणी तुम्हाला ज्या गोष्टीसाठी न्याय हवा आहे, तो न्याय खऱ्या गोष्टीसाठी हवा असेल, हे जर बाबांना पटलं तर ते मोफतपणे त्याची वकिली करायला लागले आणि हा त्यांचा रुटीन त्या ठिकाणी चालू झालं. मग आता खऱ्या अर्थानं एक घटना अशी त्यांच्या आयुष्यामध्ये घडली, की ज्या घटनेमुळं बाबा पूर्णपणे बदलून गेले. म्हणजे आतापर्यंत ते कसे होते, की एक मुख्य ट्रॅक, मुख्य रस्ता धरून होते आणि त्या रस्त्यावरून कधीतरी थोडंसं बाजूला जायचे, मग राजकारण करून बघायचे, कधीतरी बाजूला जाऊन बघायचे, दुसरं काहीतरी करून बघायचे, मग कधीतरी बाजूला जाऊन बघायचे आणि मग संघटनेत काम करून बघायचे, कामगारांच्या संघटनेत काम करून बघायचे, कधीतरी मग उगाचच स्वातंत्र्य आंदोलनामध्ये सहभागी होऊन बघायचे, असं चालायचं. परंतु ते संपल्यानंतर लगेच ते मूळ ट्रॅकवरती यायचे आपल्या नित्यनियमाच्या. परंतु ह्या घटनेमुळं बाबांचं चा मूळ रस्ता जो होता, मूळ ट्रॅक जो होता, तो ट्रॅकच बदलला आणि एका ट्रॅकवरून बाबांचं आयुष्य दुसऱ्या ट्रॅकवरती वळलं गेलं. ती घटना होती. ती एक घटना होती. अतिशय हृदयद्रावक आणि सुंदर अशी घटना आहे. अ, या घटनेला बाबांनी स्वतः बाबांनी असं म्हटलेलं आहे, की भीतीवरचा विजय. मी माझ्या भीतीवर विजय मिळवला त्या घटनेतून आणि मग माझं आयुष्य बदललं. तर ती घटना अशी होती, की बाबा एके दिवशी आपली वकिलीची कामं सगळी आटोपून रात्री उशीर झालेला असल्यामुळं 6:00-7:00 7:30 वाजले होते. पावसाळ्याचे दिवस होते आणि ते अ, वरोरा शहरातून आनंदवनाकडे म्हणजे ज्या ठिकाणी बाबा आता राहत नव्हते. नाही, पूर्वीच्या काळी तिकडे त्या आप्पासाहेब पाटलांच्या शेतामध्ये त्यांना राहण्याची व्यवस्था केली होती. तिथे राहत होते. तर तिकडे येण्यासाठी ते छत्री लावून एका कॅनॉलच्या बांधावरून चालत शांतपणे 7:00-7:30च्या वेळेमध्ये आणि वरून पाऊस चालू होता आणि ते जात होते. आणि जाताना निम्मा रस्ता पार केल्यानंतर त्यांना त्या कॅनॉलच्या रस्त्याच्या कडेला एका कडुनिंबाच्या झाडाच्या बुंध्याजवळ कुणीतरी कंतय असा आवाज आला. आणि मग त्या कन्याच्या आवाजाला त्यांनी ऐकल्यानंतर ते तिथे थबकले आणि मग काहीतरी इथे आहे असं त्यांना जाणवलं म्हणून ते तिथे थबकले. त्यांनी छत्री आणि खिशातली टॉर्च काढली, बॅटरी काढली आणि ती बॅटरीच्या साहाय्याने तिथे शोध घेतला, की इथे काय आहे? बाबा काही प्राणी वगैरे पडलाय काय तो काही अत्यवस्था असलेला म्हणून त्यांनी शोध घ्यायचा प्रयत्न केला. आणि मग अचानकपणे त्यांच्या हातात असलेल्या बॅटरीचा झोत एका मरणासन्न अवस्थेत पडलेल्या, नाकाच्या ठिकाणी 2 छिद्र, भोवया गायब झालेल्या, डोक्यावरचे बरेचसे केस गायब झालेले, कानाच्या पूर्ण बाळ्या नष्ट झालेल्या, ओठाच्या ठिकाणी कुठेतरी थोडेसे ओठ शिल्लक राहिलेले, अशा प्रकारचा एक जर्जर झालेला देह त्या झाडाखाली पडलेला त्यांना दिसला आणि त्या देहाच्या बाजूला एक भिजलेलं रक्त पडलेलं होतं. रक्त म्हणजे बारदाण्याचा जो भाग असतो तो त्या रक्त पडलेलं होतं आणि बाबांनी त्याच्यावरती टॉर्च टाकल्याबरोबर बाबांना त्याचा चेहरा जेव्हा दिसला, तेव्हा बाबा प्रचंड भीतीनं किंचाळले. भूत ही कल्पना आपल्या सगळ्या भारतीयांमध्ये प्रसिद्ध आहे किंवा तशी जगभरात आहे. तर बाबांना कदाचित तशी शंका आली त्या क्षणी आणि ते काहीतरी भयानक आहे असं त्यांना जाणवल्यामुळे ते मोठ्याने किंचाळले आणि एका मोठ्या स्पीडने ते बाजूला सरकले आणि फर्लॉंगभर अंतरावर ते जाऊन उभे राहिले. त्यांच्या छातीमध्ये धडधडायला लागलं होतं, की मी नेमकं काय बघितलं हे त्यांना सुचत नव्हतं. मग त्यांनी तिथे उभे राहून 1 मिनिट विचार केला आणि पुढे सरकले ते आणि मग त्यांच्या मनात क्षणभर विचार आला, की "अरे, ते मी जे बघितलं होतं ते काय होतं?" मग त्यांनी पुन्हा आपली एक बळ विखुरलं. त्यांना नेमकं कळलेलं नव्हतं, की आपण काय बघितलं होतं. माणूस होता, प्राणी होता, भूत होता, अमानवी होता, काय होता? तर मग पुन्हा त्यांची कुतूहल वृत्ती जागृत झाली. धाडस थोडंसं करून बाबा परत त्याच्याकडे आले. परत पुन्हा त्याच्यावरती आपल्या बॅटरीचा झोत टाकला आणि त्याचं निरीक्षण केलं. बाबांनी आता मात्र बाबांच्या मनात थोडीशी भीती कमी झालेली होती. कारण बाबांना हे जाणवलेलं होतं, की अरे, हा तर आपल्यासारखा हाडामासाचा माणूसच होता आणि तो कसल्यातरी रोगाने, कसल्यातरी व्याधीने जर्जर झालेला होता. म्हणून तो कणत होता. बाबांच्या दुसऱ्या क्षणी बाबांच्या मनात विचार आला, की असेल कोणीतरी आपल्याला काय करायचंय? म्हणून मग बाबांनी एवढं केलं, की आपल्या माणुसकीच्या धर्मानं, सहवेदनेच्या भावनेनं बाबांनी बाजूला जे पडलेलं रक्त होतं, ते रक्त उचललं आणि त्याच्या नाकातोंडामध्ये झाडाच्या वरून थेंब टपकून पाणी जात होतं. ते पाणी जाऊ नये म्हणून त्यांनी ते रक्त त्याच्या अर्धवल्या चेहऱ्यावरती टाकलं आणि परत बाबा तिथून निघाले. आणि ते लगबगीनं घरी
निघून आले आणि घरी आल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटायला लागलं आणि साधनाताईंना काही न बोलता छत्री बाजूला ठेवून देऊन ओल्या कपड्यांनीच ते आपल्या रूम मध्ये जाऊन खुर्चीवरती शांत बसून राहिले. पुढचे 15 मिनिट ते त्या खुर्चीवरून उठलेच नाहीत. साधनाताईंनी एकदा डोकावून पाहिलं, पण बाबा शांत बसले आहेत, काहीतरी विचार करतायत हे त्यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांना टोकलं नाही. मग 15-20 मिनिटानंतर बाबा खोलीतून बाहेर आले आणि ते साधनाताईंना हाक मारून म्हणाले, की "साधना, मी थोडंसं बाहेर जातोय आणि एका पाहुण्याला घेऊन येणार आहे मी. तू त्याला अंघोळीसाठी गरम पाणी ठेव." साधनाताईंना ॲक्सेप्ट किंवा ते जे सगळं अपेक्षित नव्हतं, परंतु फार काही बोलावं तर काही प्रयोजन नव्हतं आणि तशी मनस्थिती त्यांची वाटत नव्हती. म्हणून मग साधनाताईंनी होकारार्थी मान हलवली. बाबा बाहेर निघून गेले आणि तिथून ते परत पुन्हा ज्या ठिकाणी रक्त टाकून आले होते, ज्या माणसाच्या अंगावरती तिथे गेले आणि मग तिथे जाऊन त्यांनी त्या कुष्ठरोग्याला, तो होता कुष्ठरोगी, त्या कुष्ठरोग्याला उचललं तिथून, आपल्या दोन्ही हातावरती घेतलं आणि जर्जर झालेला तो कुष्ठरोगी घेऊन बाबा घरी आले आणि दारात कुष्ठरोगी घेऊन उभा असलेल्या बाबांना बघून साधनाताईंना त्या काळात नक्कीच आश्चर्य वाटलं असेल. पण साधनाताई त्यावरती असं कॉमेंट करतात, की मी मूकपणे बाबांशी जेव्हा लग्न करायचं ठरवलं, तेव्हाच ही गोष्ट ठरवून टाकली होती, की हा माणूस जे काही करेल त्याला आपण सहभागी व्हायचं किंवा त्याला आपण सहमती द्यायचं, असं साधनाताईंनी ठरवून टाकलेलं होतं. असं ते नेहमी सांगायच्या साधनाताई. संहितेमध्ये पण त्यांनी या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे, की अ, अ, माझा नवरा जे काही काम करणार आहे, त्या कामामध्ये मी पूर्णपणे त्याच्या सोबत असणार आहे. हे साधनाताईंनी ठरवलेलं होतं. त्यामुळं त्यांनी कसलाही प्रश्न विचारला नाही, कसलीही शंका उपस्थित केली नाही आणि दोघांनी मिळून त्या कुष्ठरोग्याला अंघोळ वगैरे घातली. त्याचे सगळे जखमा पुसून काढल्या. त्याला नवे वस्त्र घातले, धोतर वगैरे घातलं आणि त्याला काहीतरी गरम खायला दिलं आणि आपल्या खोलीमध्ये त्याला आराम करण्यासाठी ठेवलं. परंतु मित्रांनो, बाबा या कुष्ठरोग्याला घरी घेऊन आले. त्याचं नाव तुळशीराम होतं आणि मग बाबांनी त्या कुष्ठरोग्याला ची सेवा करायला सुरुवात केली. बाबांच्या डोक्यामध्ये असा काही विचार नव्हता, की मला अशा माणसांची सेवा करायची आहे किंवा या कामात उतरायचं आहे वगैरे, वगैरे. परंतु जे काही घडलं, त्या घडण्यामधनं बाबांनी मग त्याची सेवा करणं हे एकच आपलं ध्येय मानलं आणि मग ताबडतोब त्यांना एकच म्हणायचं होतं, की हा माणूस जगला पाहिजे. याला कोणता का रोग असेना, जो रोग झालाय तो रोग दुरुस्त होऊन हा माणूस जगला पाहिजे. याच्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. परंतु 3-4 दिवसाच्या सेवेनंतर या तुळशीरामने त्या कुष्ठरोग जर्जर झालेला होता. त्याचं शरीर पूर्णपणे त्यात गुंतलेलं होतं. त्यामुळं दुरुस्त होणं कठीण होतं आणि मग त्याच्या वेदनेमुळं, असह्य झालेल्या वेदनेमुळं तुळशीरामानं 3ऱ्या दिवशी प्राण सोडला आणि बाबांचे प्रयत्न पूर्णपणे फेल गेले. अयशस्वी झाले ते आणि बाबा अतिशय निराश झाले. इतके निराश झाले, की नंतरच्या 4-5 दिवसामध्ये त्यांनी अन्न ग्रहण केलं नाही, पाणी ग्रहण केलं नाही. एकाच खोलीमध्ये कोंडून स्वतःला ते बसून राहू लागले. साधनाताईलाही त्याच्याबद्दलची शंका वाटत होती. परंतु काय टोकावं, कसं टोकावं न टोकता साधनाताई फक्त निरीक्षण करत होत्या. आणि मग 2-4 दिवसाच्या एका प्रदीर्घ अशा प्रकारच्या चिंतन च्या प्रक्रियेतनं बाबांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आणि बाबांनी पुन्हा जेव्हा ते बाहेर पडले, तेव्हा हा निर्धार करून बाहेर पडले, की मला माझं आयुष्य हे या अशा माणसांसाठी द्यायचं आहे आणि या माणसांच्यासाठीच मी माझा शेवटचा श्वास असेपर्यंत काम करत राहील, असं त्यांनी त्या क्षणी ठरवलं आणि मग या घटनेमुळं बाबांच्या आयुष्याला एक मोठा टर मिळाला. त्यांचं मूळ जे जगणं होतं, जो रस्ता होता आयुष्याचा, तो रस्ता एकदमपणे बदलून गेला आणि त्यांच्या आयुष्याला एक मोठी कलाटणी मिळाली. तिथून पुढं बाबांनी मग डॉक्टर फक्त एकच असा प्रश्न आहे. त्यावेळेला त्यांचं हां, वय काय होतं बाबांचं? म्हणजे हे एवढा हां, मोठा डिसिजन हां. त्यावेळी? तर अंदाजे तिथे त्या काळात त्या त्या घटनेच्या संदर्भामध्ये किंवा त्या घटनेच्या आसपासचं बाबांचं वय 31 किंवा 30 या दरम्यान असावं असा माझा अंदाज आहे. कारण नक्की वय कुणीही नोंदवलेलं नाही तसं त्या ठिकाणी. पण आपण त्यांचा जर एकूण मागचा कालखंड आणि पुढचा कालखंड बघितला तर 30-31 चा वय असावं असं वाटतं. कारण त्या दरम्यानच्या त्याच्या अगोदर त्यांचं लग्न वगैरे झालेलं होतं. तर 30-31 वयाचा तरुण तो होता आणि या वयातली तरुण मंडळी त्या काळातली काय विचार करत होती याचाही आपण शोध घेऊ शकतो. तर त्या वयामध्ये म्हणजे एक उमद वय होतं. एक उपभोगाकडे जाणारं वय होतं.
उपभोगाची किंवा सुखासक्तीची किंवा सौंदर्यासक्तीची आस असणाऱ्या वयामध्ये हे सगळं त्यांच्या आयुष्यात घडत होतं आणि त्यांनी ते मनोमन स्वीकारलेलं होतं आणि त्यातनं त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली होती. मी असं ठरवलं, की आता काय करायचं? आता तर कुष्ठरोग्यांसाठी काम करायचं. तर मग पहिला प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला, की आपण कुष्ठरोगी आणायचे कुठून? एक सापडला होता सहज, तर त्याची सेवा केली आपण. मग बाबांनी गावोगाव शोधाशोध करायला सुरुवात केली आणि मग गावागावांमध्ये गेल्यानंतर त्यांना असे कुष्ठरोगी सापडायला लागले. मग त्यांनी त्यांना कन्व्हिन्स करून, त्यांना समजावून सांगून ते स्वतः त्या कुष्ठरोग्यांना आपल्याकडे घेऊन यायचे. मग कुष्ठरोगी घरी घेऊन येतोय ही गोष्ट जेव्हा वरोऱ्यातल्या शेजारी-पाजारी लोकांना कळली, तेव्हा त्यांचा विरोध सुरू झाला. आणि मग त्यामुळं त्यांना वरोरा शहर सोडावं लागलं आणि मग दुसरीकडे शिफ्ट व्हावं लागलं आणि मग असं करता हळू-हळू त्यांनी मग त्यांच्याकडं पहिल्यांदा कुष्ठरोग्याच्या सेवा करताना 2-3 कुष्ठरोगी, एक गाय वगैरे आणि थोडंसं काही संपत्ती किंवा थोडी साधनसामुग्री होती ती घेऊन बाबांनी अ, वरोऱ्याच्या जवळ अ, असलेलं जे जंगल होतं त्या जंगलाच्या आसपास कुठेतरी बस्तान बसवलं आणि तिथून पुढं आनंदवनाची मुहूर्तमेढ रोवली. महारोगी सेवा समिती नावाचा ट्रस्ट बाबांनी नंतर काढला आणि त्या ट्रस्टच्या माध्यमातनं मग शासनाच्या काही योजनांचा, आरोग्यविषयक लाभांचा उपक्रम त्यांनी तिथे सुरू केला. असं करता हळू मग कुष्ठरोग्यांची सेवा, मग नंतरच्या दरम्यानच्या कालखंडामध्ये काही कुष्ठरोगी इथे यायचे, पण बाबांसोबत राहायला ते कंटाळायचे. त्यामुळे मग ते निघून जायचे. त्यामुळे मग त्यांनी काय केलं, की गावोगाव जाऊन कुष्ठरोगावरती इलाज करायचा. म्हणून मग काही करायला सुरुवात केली. परंतु त्यांचे इलाज तोडके पडत होते, तोकडे पडत होते. म्हणून मग बाबांनी काय केलं, की आपण याचं शिक्षण घ्यायचं, कुष्ठरोग्याचं. कुष्ठरोगाला दुरुस्त करण्याविषयीचं काहीतरी शिक्षण घ्यायचं. बाबा वकिलीचा व्यवसाय करणारे होते. नॉन मेडिकल पर्सन होते. त्यामुळे त्यांना आता मेडिकलमध्ये ॲडमिशन मिळणं कठीण होतं. मग अशा परिस्थितीमध्ये मग त्यांनी आपलं राजकीय आणि ओळखीचं वजन वापरलं. गांधीजींमार्फत जवाहरलाल नेहरूंच्या संपर्कात येऊन मग त्यांच्या शिफारसीनुसार मग कलकत्त्याला त्यांनी पॅरामेडिकल कोर्स सारखा कोर्स म्हणून नॉन मेडिकल पर्सन स्पेशल बाब म्हणून त्यांनी कुष्ठरोगाच्या कोर्सला त्या ठिकाणी ॲडमिशन मिळवलं आणि मग त्या ठिकाणी बाबांनी कुष्ठरोग्याचं लिगली शिक्षण कंप्लीट केलं. या शिक्षणाच्या कालखंडामध्ये पुन्हा एक महत्त्वाची घटना घडली. ती घटना इथं नोंदवणं खूप गरजेचं आहे. बाबांनी तुळशीरामला दुसऱ्यांदा बघायला जाऊन जो आपल्या भीतीवरती विजय मिळवला होता, त्या भीतीवरचा विजय हा त्यांना कन्फर्मेशनमध्ये रूपांतरित करायचा होता. म्हणजे कन्फर्म करून बघायचा होता. खरंच मी निर्भय झालो काय? मी अभय झालो काय? हे बघायचं होतं. म्हणून मग बाबांनी तिथे शिक्षण घेताना तो कोर्स कंप्लीट करताना एक प्रयोग करण्याची संधी त्यांना मिळाली, की त्या ठिकाणी जे एक त्या इन्स्टिट्यूटमध्ये कुष्ठरोगावर संशोधन करणारे एक डॉक्टर होते डॉक्टर धर्मेंद्र म्हणून आणि त्यांनी कुष्ठरोगाची लस तयार करण्याचं संशोधन सुरू केलेलं होतं आणि ते संशोधन बऱ्यापैकी पुढे सरकलेलं होतं आणि त्याची मानवी चाचणी करणं गरजेचं होतं. जसं आता कोरोनावरती झालं, की लस आल्यानंतर त्याची पहिल्यांदा मानवी चाचणी केली जाते. नंतर ती सक्सेस झाल्यावरती तसंच कुष्ठरोगाच्या बाबतीमध्ये सुद्धा ती कुष्ठरोगावर तयार झालेली जी लस होती, ती लस मानवावरती प्रयोग करून त्याचा बघायचं होतं. त्याच्यासाठी त्यांना स्वयंसेवक हवे होते, की कोणीतरी असा माणूस हवा होता, की जो आपल्या शरीरात कुष्ठरोग निरोगी माणूस पण तो कुष्ठरोगाचे विषाणू त्याच्या शरीरात टाकले जातील आणि नंतर त्याच्यावर लसीचा प्रयोग केला जाईल. याच्यात धोका असा होता, की जर निरोगी माणसाच्या शरीरामध्ये कुष्ठरोगाचे जंतू सोडले गेले, तर त्याला कुष्ठरोग होण्याची शक्यता होती. कारण लस जर प्रभावी ठरली नाही किंवा लस जर काम केली नाही लसीनं, तर त्या माणसाला 100% कुष्ठरोग होणार होता. कारण त्याच्या शरीरात ऑलरेडी तसे आपण त्या कुष्ठरोगाचे जंतू सोडले जाणार होते. एवढा मोठा धोका होता. म्हणजे एकतर लस अयशस्वी झाली, तर कुष्ठरोग ठरलेला होता, अटळ होता. अशा परिस्थितीमध्ये कुणीही कुष्ठरोगाच्या त्या लसीची मानवी चाचणीसाठी स्वयंसेवक म्हणून तयारी दर्शवत नव्हते आणि त्यामुळं तो प्रकल्प पेंडिंग पडलेला होता, त्या धर्मेंद्रांचा. आणि मग त्यांच्या संपर्कात जेव्हा बाबा आले, तेव्हा बाबांनी ते जेव्हा वाचलं किंवा त्या धर्मेंद्र सरांकडून त्यांना समजलं, की असं-असं आहे आणि त्याच्यासाठी मी शोधतोय स्वयंसेवक पण सापडत नाही. तर मला एक असा माणूस पाहिजे. तर मग बाबांनी स्वतःहूनच त्यांना सांगितलं, की "डॉक्टर साहेब मी तयार आहे याच्यावरती आणि तुम्ही माझ्यावरती या जंतू सोडून या लसीचा प्रयोग करा." आणि मग मित्रांनो, बाबांनी सगळे कायदेशीर बाबी कंप्लीट झाल्यानंतर बाबांच्या शरीरामध्ये कुष्ठरोगाचे जंतू सोडण्यात आले.
आता याला सुदैव म्हणावं का भीती, बाबांनी याच्याबद्दल काय म्हटलेलं आहे ते वेगळं म्हटलेलं आहे. पण आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या डोक्यात पहिल्यांदा हा विचार येतो, की काय मूर्ख माणूस होता. असं कुठं करायचं असते का? परंतु बाबांनी ते केलं. त्यांच्या शरीरात जे जंतू सोडले आणि अ, धर्मेंद्रांच्या लसीचा प्रयोग त्यांच्यावरती झाला आणि सुदैव म्हणा, काही म्हणा, ती लस यशस्वी झाली आणि बाबांना काही कुष्ठरोग झाला नाही आणि लस निर्माण झाली त्यातनं. तेव्हा बाबांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे, त्यांनी जी ती प्रतिक्रिया त्यांच्या अनेक संवादातनं, भाषणातनं आलेली आहे. अ, ते म्हणाले, की "मी तुळशीरामला उचलून आणून त्याची सेवा केली, तेव्हा जो माझ्या मनात असलेल्या भीतीवरती जो विजय मिळवला होता, तो विजय मी आता इस्टॅब्लिश केलेला आहे. तो विजय आता माझ्या मनामध्ये स्थिर झालेला आहे. हे मला आता या घटनेमुळं कळलेलं आहे. इथून पुढे मी कशाही गोष्टीला, कोणत्याही गोष्टीला घाबरणार नाही. कारण माझ्या मनामध्ये जी भीती होती, त्या भीतीवरती विजय मिळवून ती त्या भीतीवरच्या विजयाचं जे स्थानापन्न असायला पाहिजे होतं, ते स्थानापन्न आता माझ्या मनात झालेलं आहे. म्हणून मी निर्भय आहे. म्हणून मग आपण जर इथून पुढच्या बाबांचं आयुष्य बघितलं, तर ते सगळं आयुष्य इतकं प्रचंड निर्भय आहे. तुम्हाला माहीत आहे, याच्या अगोदरही बाबा निर्भय होते. तुम्हाला माहीत आहे, कुस्तीच्या बडामधला एक किस्सा त्यांचा आहे, की कुस्ती त्यांनी जिंकल्यानंतर ते एक मेडल भेटलं त्यांना आणि मग तुम्हाला माहिती आहे, कुस्ती कोणी मेडल मिळाल्यानंतर कोणी मेडल आपल्या छातीवरती, बनियनवरती किंवा शर्टावरती लावून घेतो. पण बाबा कुस्तीच्या फळात होते आणि त्यांच्या अंगावर काहीच कपडे नव्हते, फक्त लंगोट होता. आणि मग मेडल मिळाल्यानंतर त्या संयोजकांनी विचारलं, की बाबा पाहुण्यांच्या हस्ते यांना मेडल लावण्यात येईल छातीवरती यांच्या. तर मग ते मेडल घेऊन उभे होते पाहुणे आणि बाबा त्यांच्या समोर गेले तसेच. म्हणजे जसे कुस्ती खेळायला जातात तसे गेले आणि त्यांनी सांगितलं, की मेडल लावा. मग त्यांनी आश्चर्यानं त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं, की म्हणजे मेडल कुठे लावू तुला मी? कारण तू तर शर्ट वगैरे घातला नाहीस किंवा बनियन घातली नाहीस, तर तुझ्यावरती मेडल कुठे लावू? तर बाबांनी सहजपणे सांगितलं, की माझ्या छातीमध्ये मेडल लावा. आणि मग त्या पाहुण्यांच्या चेहरा तेव्हा बघण्यासारखा झाला होता, असं बाबांनी, साधनाताई पण एका ठिकाणी म्हणाल्या, की त्या पाहुण्यांचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. पण त्यांचाही नाईलाज होता. कारण बाबा आमचे अतिशय म्हणजे काय होते, की रानदाखट अशा प्रकारचे होते. त्यामुळे त्यांचं आणि विजयी झाले होते. त्यामुळे लोकप्रिय होते. त्यामुळे त्या पाहुण्यांचा नाईलाज झाला आणि पाहुण्यांनी तिथे ती पिन टोचण्याचा प्रयत्न केला. निम्म्याच्या आधी ती पिन तिथे गेल्यानंतर तो पाहुण्यांनी तो बिल्ला जो होता, तो मेडल होतं ते सोडून दिलं आणि ती बाजूला निघून गेले. बाबा तसेच दिवसभर त्या ठिकाणी तो मेडल लावून घुमत राहिले वगैरे. म्हणजे धाडसी तर होतेच, पण त्या धाडसाचं रूपांतर एका वेगळ्या कामामध्ये नंतर त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये केलं. ही जी विजयावरची भीती होती, ती नेहमी तिथून मग त्यांनी एक आपल्या जीवनाचं सूत्र म्हणून ती गोष्ट स्वीकारली, की भीती जेव्हा नष्ट होते, तेव्हाच तिथे परमेश्वराचा उदय होतो. म्हणजे जिथे भीती असते, तिथे परमेश्वर नसतो, प्रेम नसतं आणि जिथे प्रेम नसतं, तिथं परमेश्वर नसतो, असं ते म्हणायचे. म्हणजे आधी जी माणसं मनामध्ये भीती बाळगून असतात, ती माणसं प्रेमाला जवळ करू शकत नाही. त्यांच्या मनात प्रेम निर्माण होऊ शकत नाही. आणि जर प्रेम निर्माण होऊ शकत नाही, तर तिथून पुढे परमेश्वराकडे जाण्याचा रस्ता मोकळा होत नाही किंवा परमेश्वर प्राप्त होत नाही, असं बाबा म्हणायचे. म्हणून मग बाबांनी सांगितलं, की पहिल्या सुरू भीतीवरती विजय, नंतर प्रेमाला जवळ करा, वात्सल्याला जवळ करा आणि तिथून मग पुढे परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग तुम्हाला सापडतो. बाबांनी स्वतःपुरता हा विचार केला, की कुष्ठरोग्यांच्या सेवेचं अंतिम घटकापर्यंत कुष्ठरोग्याच्या दुरुस्तीचे किंवा उपाययोजनेचे जे काही साधनं आहेत, ती साधनं पोहोचवण्याचं ध्येय, उद्दिष्ट प्राप्त करणं, हे त्यांनी परमेश्वर प्राप्तीचं सारखं मानलेलं होतं. आणि मग त्यांचा तिकडून प्रवास सुरू झाला. नंतर मग महारोगी सेवा समितीची स्थापना झाली. मग कुष्ठरोग्यांच्या आरोग्यविषयक सोयी-सुविधांची वाढ होत गेली आणि मग बाबांना असं गरज वाटू लागली, की जे कुष्ठरोगी थोडेफार दुरुस्त होत आहेत, तर त्यांना आता घराकडे परतण्याची संधी दिली पाहिजे. आणि मग काही दुरुस्त झालेल्या कुष्ठरोग्यांना त्यांनी घराकडे जाण्यासाठी विनंती केली. बाबा, तुम्ही आता तुमचा रोग बऱ्यापैकी दुरुस्त झालेला आहे 90% च्या आसपास. तर तुम्ही आता इथून घरी जा आणि नॉर्मल आयुष्य तुम्ही जगा. या ठिकाणी आमच्यासोबत राहून एक स्पेशल लाईफ किंवा ज्याला आपण बंदिस्त अशा स्वरूपाचं जीवन न जगता तुम्ही मुक्त जीवन तुमचं जगा, असं त्यांनी संधी दिली. परंतु त्यातले बरेचसे कुष्ठरोगी जे गेले घरी, ते पुन्हा परत आले आणि ते सांगायला लागले, की आम्हाला तिकडे राहण्यामध्ये काही स्वारस्य नाही. आम्हाला तिकडे राहण्यासाठी जीव लागत नाही किंवा आम्हाला तो समाज आता स्वीकारत नाही. पूर्वी टाकून दिलेला असल्यामुळं आम्ही आधीच समाज बहिष्कृत होतो. परंतु दुरुस्त झाल्यावरही तो समाज आम्हाला स्वीकारत नाही. त्यामुळे आम्हाला इथेच राहू द्या. मग बाबांसमोर प्रश्न निर्माण झाला, की आता काय करायचं?
आपण कुष्ठरोग्यांना दुरुस्ती करण्यासाठी जर उपाययोजना करू लागलो, परंतु दुरुस्त झालेले कुष्ठरोगी जर मला इथेच राहू द्या, इथेच काहीतरी काम सांगा आणि इथेच जगण्याची संधी द्या असं म्हणत असतील, तर बाबांच्या डोक्यामध्ये प्रश्न निर्माण झाला, की यांचं पुनर्वसन कसं करायचं आणि त्याच्यासाठी काय करायचं? तर मग त्यांनी मग त्याच्यासाठी युक्ती काढली. विनोबा भाव्यांसोबत त्याच्याबद्दल चर्चा करून त्या काळामध्ये जे कुष्ठरोग्याच्या रिहॅबिलिटेशन सेंटर्स होते, अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे असतील अमरावतीचे वगैरे किंवा गांधीजींचा वर्ध्याचा कुष्ठरोग्यांचा कुष्ठधामचा प्रयोग असेल, या सगळ्यांशी चर्चा करून त्यांनी असं ठरवलं, की आपण दुरुस्त झालेल्या कुष्ठरोग्याची जर इच्छा असेल, तर त्याला याच ठिकाणी निवारा आणि त्याचं जीवन जगण्यासाठीची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. रिहॅबिलिटेशन त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. मग त्यातनं आनंदवनाची कल्पना पुढे आली आणि आनंदवन वसवण्यासाठी बाबांनी तत्कालीन आमदार वरोऱ्याचे अप्पासाहेब सारे त्यांच्या मदतीनं काही एक थोडीशी जागा त्या ठिकाणी घेऊन बाबांची तिथे शेती वगैरे होती वरोऱ्यामध्ये, ते घेऊन त्याच्या साहाय्याने आनंदवनाची मुहूर्तमेढ त्या ठिकाणी रोवली. विनोबा भावेंच्या हस्ते आनंदवनाचं उद्घाटन करण्यात आलं. अतिशय मनोरम्य अशा प्रकारची वर्णनं त्यांची त्या काळच्या लोकांनी लिहिलेली आहेत. ती सुंदरच आहेत आणि त्यांच्यातली वास्तविकता खूप सुंदर आहे. तर विनोबा भावे त्या ठिकाणी उद्घाटनाला गेल्यानंतर असं म्हणाले होते, की या ठिकाणी सेवेचे रामायण लिहिले जाईल. रामायण ही गोष्ट वादाची असू शकते. म्हणजे रामाचं आयुष्य वगैरे वादाचं असू शकते. परंतु विनोबांच्या त्या वाक्याचा अर्थ आपण असा घेतला पाहिजे, की सेवेचं रामायण या अर्थानं, की या ठिकाणी सातत्यानं सेवा केली जाईल. ती सेवा कधीही खंडित होणार नाही. अशा प्रकारची सेवा इथे घडेल आणि म्हणून याला आनंदाचं वन म्हणावं असं विनोबा म्हणाले आणि तिथून पुढे आनंदवनाचं काम पुढे सरकलं. आनंदवनामध्ये तुम्ही आनंदवनाला सगळेजण बहुतेक जणांनी भेटी दिल्या असतील. आजचं आनंदवन आणि तेव्हाचं आनंदवन खूप वेगळ्या पद्धतीचं होतं. बाबांनी आपल्यामध्ये असलेल्या कौशल्यांचा पुरेपूर वापर आनंदवनाच्या निर्मितीसाठी केलेला होता आणि ते असं म्हणायचे, की मी जे काही करतो आहे तो वेदनामुक्तीचा यज्ञ आहे आणि त्याच्यामध्ये माझ्या व्यक्तिगत आयुष्याच्या, व्यक्तिगत शरीराच्या, व्यक्तिगत मनाच्या आणि समाज मनाच्या आणि समाज जीवनाच्या अनेक प्रकारच्या आणि वेगवेगळ्या पातळीवरच्या आहुत्या मला त्या ठिकाणी द्याव्या लागतील आणि त्या मी द्यावयास तयार आहे. हे म्हणून त्यांनी ते काम सुरुवात केलं आणि ते काम आज ज्या टप्प्यावरती येऊन थांबलेलं आहे, ते जगाला विस्मयकारक अशा स्वरूपाचं काम आहे. मग आनंदवनाचं काम जेव्हा एका स्थिर स्थावर स्टेजवर आलं, तेव्हा मग बाबांनी इतर प्रकल्पांच्या सुरुवातीसाठीचे विचार सुरू केले. आनंदवनाच्या उभारणीमध्ये अनेक प्रकारच्या हाल अपेष्टा त्यांना सहन कराव्या लागल्या. जंगल तोडून गाव वसवावं लागलं. मी तुम्हाला मागं घटना सांगितली, की त्या चित्याला मारल्यामुळं बाबांनी अॅनिमल आर्कची कल्पना आणून प्राण्यांची सेवा केली. तसं आनंदवन वसवताना आनंदवनच्या त्या वरोऱ्याच्या जंगलातली हजारो झाडं त्यांना तोडावी लागली गाव वसवण्यासाठी. म्हणून मग बाबांनी हजारो झाडं लावण्याचा प्रकल्प आपल्या आयुष्यात केला. तुम्हाला माहित असेल, की आपल्या महाराष्ट्रामध्ये जी सगळ्यात जास्त झाडं लावण्याचा विक्रम करणारी माणसं आहेत, त्याच्यामध्ये बाबा आमटेचं पहिल्या नंबरला नाव आहे. कारण बाबांनी नंतरच्या आयुष्यामध्ये आनंदवन स्थिर स्थावर झाल्यानंतर 60-70च्या दशकामध्ये पैठणपर्यंतची यात्रा काढली होती. आणि त्या यात्रेमध्ये त्यांनी मैत्री यात्रा असं नाव त्यांनी दिलं होतं. त्या यात्रेमध्ये त्यांनी पूर्ण जाताना रस्त्याने झाडं लावली होती. वरोऱ्यांमध्ये असेल, चंद्रपूरला असेल किंवा त्यांची जी इतर प्रकल्प आहेत, बाबांची सोमनाथ प्रकल्प असेल, या सगळ्या प्रकल्पामध्ये हजारो झाडं अक्षरशः बाबांनी लावली, ती जगवली. बाबांनी लावली याचा अर्थ बाबांच्या कार्यकर्त्यांनी आणि आनंदवनांनी ती सगळी लावली आणि ती जगवली. यातनं बाबांच्या पश्चातापाच्या दिशा आपल्याला लक्षात येतात. आपण काय करतो मी सांगतो आता एक गोष्ट ही समजून घेतली पाहिजे. बाबाचं जीवन चरित्र आणि स्टोरी ऑफ बाबा हे आपण समजून घेणं तर महत्वाचंच आहे. पण त्या स्टोरी ऑफ बाबाचा अन्वयार्थ वर्तमान काळाशी जुळवून घेणं सुद्धा महत्वाचं आहे. तर मी असं म्हणतो, की आपण काय करतो सामान्य माणसं, एखादी चूक आपल्याकडून झाली तर आपण काय करतो फार तर सॉरी म्हणतो. आपल्याकडं माफीनामा लिहून देण्याची एक मोठी परंपरा आहे. सरकार दरबारी सुद्धा ही गोष्ट नेहमी घडत असते. काही चूक झाली की माफीनामा लिहून दिला जातो. तर सामान्य आम्ही काय करतो, एखादी चूक आपल्याकडून झाली की आपण क्षमा मागतो, माफी मागतो, सॉरी म्हणतो आणि पुढे निघून जातो. बघा, बाबांच्या जीवनामध्ये आणि आपल्या जीवनात हा फरक आहे. बाबा नुसतंच सॉरी म्हणून पुढे गेले नाहीत.
बाबांनी आपल्या झालेल्या चुकीचा पश्चातापाचं रूपांतर कृतीत केलं आणि त्या कृतीतनं त्या पश्चातापाची भरपाई करण्याचा प्रयत्न केला. अर्थात ती भरपाई झाली न झाली हा गोष्ट भाग वेगळा. परंतु ती भरपाई करण्याचा प्रयत्न करणं ही जी कृतिशीलता आहे, ही जी किंवा जीवनाला सामोरं जाण्याची जी पद्धत आहे, ती पद्धत आपल्याला बाबांकडून शिकता येते. आणि तशी पद्धत जर आपण शिकून घेतली, तर आपण एकमेकांच्या आयुष्याला नक्कीच आधार देऊ शकतो, असं मला वाटतं. म्हणून मग बाबांच्या आयुष्याकडं किंवा बाबाच्या स्टोरीकडे पाहताना अशा प्रकारे काही उचलता येतं का आपल्याला त्यांच्या आयुष्यातून, की जे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला घेता येऊ शकतं? की किती साधी गोष्ट आहे. मी पाहतो, की आपण कितीतरी झाडं तोडलेली आहेत माणसाने. तर आपण त्याच्यासाठी काहीतरी झाडं लावणं हे आपलं पश्चातापाच्या दृष्टीनं कृतीयुक्त पाऊल होय, हे आपल्यापैकी किती जणांना मान्य आहे आणि किती जण त्या दृष्टीने विचार करतात. आपण ज्या सुखसोयी लाभाच्या घेतो त्याच्यातनं जे सृष्टीचं हनन होत आहे, त्या सृष्टीच्या हननाला काही एक हातभार लागावा, त्या हननामध्ये काही एक कमतरता यावी याच्यासाठी आपण काय करतो? असा एक विचार बाबांच्या आयुष्याकडनं आपण घ्यावा. अशा अनेक गोष्टी या ठिकाणी घडतात. मित्रांनो, बाबांच्या व्यक्तिमत्व ही एक गोष्ट सुद्धा चमत्कारिक स्वरूपाची आहे. मी गणेश भाऊंशी बोलताना म्हणालो, की बाबांचं काम समजून घेता बाबांचं व्यक्तिमत्वही समजून घेणं महत्वाचं वाटतं मला. कारण कसं आहे, आता प्रश्न मी ही सगळी स्टोरी तुम्हाला सांगितल्यानंतर तुमच्या डोक्यात एक प्रश्न शिल्लक होत राहतो, की अरे, एक माणूस अतिशय सुखसमाधानी जीवन जगणारा अशा कामात उतरतो, का उतरतो? आणि मग तो आयुष्यभर हे काम का करत राहतो? काय जादू होती त्याच्याकडे, की काय होतं त्याच्याकडे, की त्याच्याकडे काही अतिमानवी असं काही होतं का? तुमच्या माझ्यात नाही असं काही होतं का? की जे मला तुम्हाला दिलं नाही असं काही बाबांना निसर्गाने दिलेलं होतं का? तर मित्रांनो याचं उत्तर असं आहे, की बाबा तुमच्या माझ्यासारखेच होते. तुमच्या माझ्यासारखेच हाडामासाचे होते. तुमच्या माझ्यासारखेच सामान्य वृत्तीचे होते. तुमच्या माझ्यासारख्याच व्यथा, वेदना सगळे दोष, कामक्रोध, लोभादी, मदमत्सर सगळ्या निद्रा, भय, सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे होत्या. परंतु त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाला घडवण्यासाठी जे काही आपल्या आयुष्यात केलं, वेळोवेळी केलं, सिच्युएशन नुसार, परिस्थितीनुसार जे काही करत गेले ते आणि त्यानुसार ते आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये जे बदल घडवत आले, त्याचा परिपाक म्हणून एक बाबा आमटे उभा राहतो. मी एकूण बाबांच्या जीवनाकडे आणि त्यांच्या कवितेकडे बघितल्यानंतर माझ्यामध्ये एक सूत्र लक्षात येत राहतं कायमस्वरूपी, की की मुरलीधर देवीदास आमटे नावाचा एक वकील, इथून सुरू झालेला प्रवास श्रमर्षी बाबा आमटे नावाच्या एका ऋषितुल्य अशा समाज कार्यकर्त्यापर्यंत किंवा एका प्रतिभासंपन्न कवीपर्यंत झालेला जो प्रवास आहे, तो प्रवास ईश्वरदत्त नाही आहे. तो मानवदत्त आहे. तो बाबांनी स्वतःहून ठरवून केलेला प्रवास आहे. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. आणि मग ही गोष्ट आपण जेव्हा लक्षात घेतो, तेव्हाच आपल्याला बाबांसारखं काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते. अन्यथा मिळणार नाही. मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो शिवाजी महाराजांच्या बद्दल, की आमच्या इकडं किंवा सगळ्या महाराष्ट्रभर शिवाजी महाराजांचा इतका मोठा गौरव केला जातो. आणि इतकी त्यांचा असं उच्च पातळीवरचं व्यक्तिमत्व दाखवलं जातं. आणि मला असा सहज प्रश्न पडतो, की बाबा एवढा मोठा उच्च पातळीवरचा गौरवशाली अशा प्रकारचा वैभवशाली हा नेता, प्रेरणेता किंवा प्रेरणा आपल्या समोर उभी आहे. तर मग आपण आज इतके निष्क्रिय का होतो आहोत? एकाला मी विचारलं, की बाबा तुम्ही शिवाजी महाराजांचा एवढा गौरव करता, तुम्हाला शिवाजी महाराजांसारखं काहीतरी करता येतं का? तर त्यांनी इतक्या सहजपणे उत्तर दिलं, की शिवाजी महाराज तो मोठा माणूस होता. ती दैवी योजना होती, ती प्रयोजन होतं ईश्वराचं, म्हणून ते तसं झालं. आपल्याला तसं काही करता येत नाही. असं त्याने इतकं उत्तर सहज दिलं. माझं त्याला पूर्णपणे विरोध आहे. कारण शिवाजी महाराज ही व्यक्ती तुमच्या माझ्यासारखीच होती. परंतु त्यांनी जो आपल्या आयुष्याचा ठरवून केलेला प्रवास होता, तो प्रवास महत्वाचा आहे. तो प्रवास जोपर्यंत आपण समजून घेणार नाही, तोपर्यंत आपल्याला त्याच्याबद्दल जवळीक निर्माण होणार आहे. आपल्यासाठी शिवाजी महाराज नेहमी देव होऊन राहतील. तसं बाबा आमटे सुद्धा एक प्रेरणा होऊन राहील, एक आदर्श होऊन आपल्यासमोर उभे राहतील. परंतु त्या आदर्शाकडून आपल्याला काही प्रेरणा फारशी मिळणार नाही किंवा आपल्यामध्ये प्रेरणा निर्माण होणार नाही. जोपर्यंत आपण त्या प्रेरणेचा शून्यातून होणारा बहरलेल्यापर्यंत जाणारा प्रवास जो समजून घेणार नाही, तोपर्यंत आपल्याला त्याच्याकडनं प्रेरणा मिळणार नाही. या अर्थानं सुद्धा बाबांच्या जीवनाकडे पाहिलं पाहिजे. बाबांच्या आयुष्याच्या मध्यावरती आपण येऊन पोहोचतो आता. आणि मी गणेश भाऊ मध्ये तुम्ही प्रश्न विचारले तरी हो, चालतील. मला असा एक प्रश्न आहे, की बाबा थोडे कडक पण होते. बाबा एका वेळेला भरपूर प्रोजेक्ट त्यांचे चालू असायचे. म्हणजे
मी एकदा स्वतः आनंदवनात असताना भारतीताई आम्हाला सांगत होती, की बाबा आले की सगळे काही लोक असे थरथर कापायचे आणि हां. काही लोकांना आणि आले एका तासात काही 10 इन्स्ट्रक्शन्स दिल्या, पुढच्या कामाला गेले, पुन्हा आठवडाभर माहित नाही कुठे. म्हणजे एवढा त्यांचा कामाचा व्याप आणि एवढं प्लॅनिंग, एवढं मॅनेजमेंट म्हणजे आपण खूप लोकांचं रेफर करतो मॅनेजमेंट, पण हे बाबांचं मला हे समजून घ्यायला आम्हाला खूप आवडेल, की हे एवढं मल्टीटास्किंग गोष्टी ऍट अ टाइम एवढ्या गोष्टी हे हे कसं किंवा हे काय होतं किंवा लोक घाबरणारी लोक म्हणून किंवा हां. तर हां, आता या अँगलने आपण बाबांच्या एकूण कामाकडे बघितलं पाहिजे, की बाबा लीडर म्हणून वेगवेगळे होते आणि बाबांचं एकाच क्षणी अनेक पातळ्यांवरती काम करण्याची त्यांची क्षमता होती. ती क्षमता त्यांच्यामध्ये का आली होती, हे आपण तपासून घेतलं पाहिजे. तर ते बाबांनी स्वतः असं त्यांच्याबद्दल लिहिलेलं आहे, की मला एकाच वेळी अनेक पातळ्यांवरती काम करायला आवडतं. अनेक गोष्टींशी संघर्ष करायला आवडतो. तर हा का आवडतो? तर याचं त्यांनी उत्तर सांगताना सांगितलं, की मी अ, वेदनेशी गोंजारत बसत नाही. वेदनेला गोंजारत बसत नाही. मग एखादी गोष्ट निगेटिव्ह घडली तर ती गोष्ट धरून बसत नाही. तर ती देतो सोडून आणि मग सकारात्मक गोष्टीच्या मागे पळतो. तर मग त्यातनं मला असं जाणवायला लागतं, की एक प्रकल्प उभा करता त्याच्यामध्ये काही उणिवा निर्माण होत आहेत. ती गोष्ट काहीतरी अडल्यासारखी होते, तर मग ती तशीच चालू द्या आणि मग आपण दुसरीकडे काम करूया लगेच आणि दुसरीकडे यश मिळवण्याचा प्रयत्न करूया. अशा एका झपाटलेपणाच्या पातळीवरती ते काम करायचे आणि विशेषतः दुसरी एक गोष्ट, की बाबांचं जे मॅनेजमेंट होतं, ते सगळं मॅनेजमेंट हे विश्वासावर अवलंबून असलेलं होतं. विश्वास ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट होती आणि बाबांचा मानवाच्या सद्गुणावरती विश्वास होता. त्यामुळं ते मानवावर त्यांच्यासोबत जे कार्यकर्ते होते, त्या कार्यकर्त्यावरती पूर्णपणे अ, विश्वासानं कामं टाकत असत आणि त्या कामांचा आउटपुट काय येतंय, हे पण तेवढ्याच कठोरपणे तपासत असत. त्यामुळं मग पुढं काम करणारी जी कार्यकर्ती मंडळी असायची ना, ती कार्यकर्ती मंडळी एकदा बाबांनी ते काम सांगितलं, तर ते काम झालंच पाहिजे. अशा प्रकारचं एक नैतिक वजन अंगावरती घेऊन कामाला लागायचे आणि मग त्याच्यामध्ये होईल तेवढं जास्त यश मिळायचं. हे काही एक होतं. आता अ, बाबांनी जी कामं सगळी उभी केली आहेत, ती सगळी समूह कामं आहेत. समूह वर्क आहे. त्याला आपण म्हणू को-वर्क आहे. ते कोणी एकट्या माणसांनीच एखादं काम केलंय अशा प्रकारची आपल्याला आनंदवन किंवा त्यांच्या एकूण प्रकल्पात दिसत नाही. तर ते काम सगळ्यांनी मिळून त्याला हातभार लावला. तो जगन्नाथाचा रथ आहे, तर तो सगळ्यांनी मिळून ओढावा अशा प्रकारच्या भावनेनं ते सगळं काम पुढे सरकलेलं आहे. फक्त एवढंच आहे, की बाबांचं जे नेतृत्व आहे, ते अ, नेतृत्व म्हणून जरी पुढे दिसत असलं, तरी ते प्रत्येक कार्यकर्त्यासोबत असलेलं नेतृत्व आहे. म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटतं, की मी नेता आहे. आज संघटना किंवा कोणतंही काम पुढे सरकण्यासाठी आजकाल जी कामं थांबतायत ना, त्याची कारणच ही मोठी आहे, की नेता पुढे जातो आणि कार्यकर्ते मागे राहतात आणि मग कार्यकर्त्यांना असं वाटायला की नेता गेलाय तर आपण राहू द्या थोडा वेळ आराम करूया, असं वाटतं. पण बाबांच्या कामामध्ये आणि बाबांसोबत असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये ही भावना होती, की बाबा नेते नाहीत किंवा आम्ही कार्यकर्ते नाहीत. आणि बाबांनाही असं वाटायचं, की माझ्या मागे काम करणारी माणसं आहेत, ती फार माझ्यापेक्षा कमी आहेत, कनिष्ठ आहेत असं नाही. तर ती माझ्यासारखीच नेतृत्व करणारी माणसं आहेत. फक्त फरक आहे, की मी पुढं चालतो थोडंसं, ते माझ्या थोडंसं काही अंतरावरून येत आहेत. कामं मात्र सारखीच आहेत. ही जी भावना आहे, की स्वतःमध्ये कार्यकर्ता असलेलं नेतृत्व असणं, ती का भावना आनंदवनाच्या मूळ बेसची आहे. आनंदवन हे सांगते, की आम्ही प्रयोग करतो आहोत आणि प्रयोग हे अनेकदा फसणारे असतात. त्यामुळं जे काही प्रयोग फसतात ना, फसलेल्या प्रयोगांचं वैफल्य घ्यायचंच नाही. वैफल्य ठेवायचं नाही. ते गृहीतच धरलेलं आहे आपण, की प्रयोगामध्ये अनेकदा अपयश येतं आणि ते अपयश बाजूला ठेवायचं आणि जे यश मिळतं ना, त्या यशाच्या पायऱ्या रचायच्या आणि मग पुढे सरकत जायचं. आणि हीच भावना प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये रुजवण्यामध्ये बाबा आमटे यशस्वी झालेले आहेत. एक नेतृत्व म्हणून. या अर्थानं त्यांचं काम खूप पुढे सरकलेलं आहे. आधुनिकतेचा टचअप आनंदवनाला हा विकास आमटेंच्या कालखंडामध्ये आला. परंतु त्यापूर्वी बाबांचं जे नेतृत्व होतं, ते नेतृत्व मानवी गुणावर आणि श्रमावर आधारलेलं होतं मोठ्यापैकी. विश्वास, श्रम आणि नैतिक मूल्य जी होती त्या पद्धतीवरती ते सगळं बेसवरती अवलंबून होतं आणि सेवाभाव हा त्याचा बेस होता, पाया होता. की प्रत्येक तिथे गेलेला कुष्ठरोगी सुद्धा दुरुस्त झाल्यानंतर ज्या भावनेनं कामामध्ये उतरायचा ना, तो काय म्हणून उतरायचा? मला समाजाने फेकून दिलंय,
मला आता मी समाज बहिष्कृत झालोय, मला जगण्याला आधार नाही. हा आधार आहे जगण्याला म्हणून तो कामात उतरत नसे. तर तो कामात याच्यासाठी उतरत असे, की मला आता समाजाला काहीतरी द्यायचं आहे. मला सुद्धा आता सेवेच्या कामात उतरायचं आहे. आणि कारण का? मला आता एक चांगलं आयुष्य कुणीतरी दिलेलं आहे. कुणाच्या तरी सेवावृत्तीनं मला हे आयुष्य दिलेलं आहे, तर त्या आयुष्याचा उतराई होण्याचं काम मला केलं पाहिजे. आणि बाबांनी एका ठिकाणी असं सांगितलं, की बाबांनी एकदा फळबाग सुरू करायची आनंदवनामध्ये अशी चर्चा केली आपल्या कार्यकर्त्यांसोबत, की आपण फळबाग सुरू करूया शेतीमध्ये. तर तिथल्या काही कार्यकर्त्यांनी असं सांगितलं, की बाबा आणि आपण फळबाग लावूया. फळं सुद्धा भरपूर पिकतील आपल्या इथं. पण ती पिकलेली फळं विकत कोण घेतील? कारण आपण सगळी रोगी माणसं आहोत, कुष्ठरोगी. मग ही अशी कुष्ठरोगी माणसांनी पिकवलेली फळं किंवा भाजीपाला कोण घेईल? तर बाबांनी त्यांना सांगितलं, की करून तर बघूया. बघूया काही माणसं असतीलच की समाजात अशी, की ज्यांना काहीतरी संवेदना आहे. तर बघूया करून. म्हणून मग असा प्रयोग सुरू केला. अनेक वाईट अनुभव आले. परंतु आज त्या स्टेजला आनंदवन आहे, की ज्यांना आपण बहिष्कृत म्हणून फेकून दिलं उकंड्यावरती. हा ह्युमन काय म्हणू आपण त्याला कचरा आहे. हा मानवी कचरा आहे म्हणून ज्या माणसांना आपण बाजूला टाकलं होतं समाज व्यवस्थेतून, तो समुदाय, आनंदवन प्रवृत्तीचा समुदाय आज चंद्रपूर जिल्ह्याला अतिशय लागेल इतकं चांगलं दूध आणि तूप पुरवतो. उत्तम भाजीपाला. मी असं ऐकलं, की माझ्या एका मित्राच्या नागपूरच्या घरी मी राहायला गेलो आणि नागपूरचा मित्र मला म्हणाला, की "नाही मला उद्या वरोऱ्याला जायचं आहे." तर मी म्हणलं, "बाबा वरोऱ्याला कसं काय जायचंय?" तर त्याने म्हणलं, "काहीतरी काम असेल ऑफिसात." त्याने सांगितलं, की "नाही, नाही भाजीपाला आणायला जायचं आहे मला. कारण तिथे 15 दिवसाला एकदा भाजी मार्केट भरतं वरोऱ्याला आणि तिथे भाजी खूप सुंदर मिळते. तर आपण 15 दिवसाचा भाजीपाला तिथूनच आणतो मी दरवेळेस जाऊन." तर मी त्याला विचारलं, "बाबा कोण आहे ते? कसला भाजीपाला?" तर त्याने सांगितलं, की "ते आनंदवनामधला भाजीपाला असतो." मला बाकी सगळं माहिती होतं. मी आनंदवनला वर्षातनं 2 वेळेस भेट द्यायचो. पण मी त्याच्याकडनं ते ऐकून घेतलं. मला इतकं मस्त वाटलं. मी ही गोष्ट विकास भाऊंना सुद्धा सांगितली, की असं-असं झालं. तर त्यांनी ही गोष्ट म्हणजे नागपूरच्या माणसाला असं वाटतं आज, की आपण आनंदवनमधला जाऊन भाजीपाला घ्यावा. बाबांनी जर तो प्रयोग केला नसता, तर ही गोष्ट सक्सेस झाली नसती ना. तिथे जर असाच विचार केला असता आपण, की कोण घेतील, तर झालं नसतं. म्हणून मग बाबांनी ही प्रत्येक गोष्टीबद्दलची जी सकारात्मकता कार्यकर्त्यांमध्ये गोवली, माणसांमध्ये गोवली किंवा जीवन जगू न पाहणाऱ्या, ज्यांनी कंटाळले होते. अनेक कुष्ठरोगी आत्महत्या करायचे. माझ्या गावातले कुष्ठरोगी आत्महत्या केले. मी त्यांना वाचवू शकलो नाही. अनेकदा समुपदेशन करूनही वाचवू शकलो नाही. पण अशी माणसं आनंदवनात गेल्यावरती ती आयुष्य उभं राहिलं त्यांचं. त्यांचं आयुष्य उभं राहिलं आणि त्यांनी दुसऱ्याच्या आयुष्याला मदत करायला सुरुवात केली. हा चमत्कार तिथे घडला. आता याच्यामध्ये बाबांच्या व्यक्तिमत्त्वाचा काय रोल आहे? तर बाबांच्या व्यक्तिमत्त्वाचा हा रोल आहे, की ते काय करायचे, की पुढच्या माणसाला प्रयोग म्हणून बघायचे. पुढच्या माणसावर विश्वास ठेवायचे. पुढच्या माणसातल्या सद्गुणांना हेरायचे. पुढच्या माणसातल्या निगेटिव्हिटीकडे दुर्लक्ष करायचे आणि ती निगेटिव्हिटी संपवण्यासाठी काहीतरी उपाययोजना करायचे. असे काही गुण जे बाबांकडे होते, त्या गुणांमुळं बाबांकडं ह्युमन तयार झालं आणि त्यांच्याकडे एक मोठं श्रमिक विद्यापीठ तयार झालं किंवा जिथे श्रमालाच वाहून घेतलेली सगळी एक नवी जमात आपण म्हणू तयार झाली, की जी जमात तुमच्या सारखीच इन्स्पायर करणारी आहे जगाला, की जी जगाला पूर्ण थक्क करून इन्स्पायर करते, की बाबा असंही जीवन जगू शकतो आपण. तर अशा प्रकारचं ते जीवन आहे. तर तिथून पुढं जो विस्तार बाबांच्या कामाचा झाला, तो विस्तार प्रचंड होत गेला. बाबांनी त्यानंतर सोमनाथ प्रकल्प सुरू केला. त्यानंतर वाढलेल्या कुष्ठरोगी, दुरुस्त झालेल्या कुष्ठरोग्यांसाठी त्यांनी अशोकवन सुरू केलं. आनंदवनामध्ये विविध प्रकारचे प्रकल्प आणि उपक्रम सुरू केले. अ, वृद्धांसाठी असतील, अपंगांसाठी असतील, अंधांसाठी असतील, मूकबधिरांसाठी असतील. त्यानंतर कलावंतांसाठीचे प्रकल्प असतील. ते नंतर बाबांच्याच हयातीमध्ये विकास भाऊंच्या नेतृत्वाखाली किंवा विकास भाऊंच्या मार्गदर्शनाखाली अनेक प्रकारच्या म्हणजे ज्याला आपण बहुआयामी अशा स्वरूपाचा आनंदवनाचा विकास झाला आणि तिथून पुढे मग सोमनाथ आलं. नंतर पुन्हा 70 मध्ये हेमलकशाला लोकबिरादरी प्रकल्प सुरुवात झाला, जो प्रकाश भाऊंनी सांभाळला. लोकबिरादरी प्रकल्पाचे एक वेगळं वैशिष्ट्य आहे, जे बाबांच्या मूळच्या ज्या कामाशी किंवा उद्दिष्टांशी जुळलेला तो प्रकल्प आहे, की बाबांना आदिवासींसाठी काम करायचं होतं. आदिवासींच्या उत्थानासाठी काहीतरी काम करायचं होतं. त्याचा तो भाग म्हणून लोकबिरादरी प्रकल्प सुरू झाला. तिथे अॅनिमल आर्ट वगैरे आले नंतर. तो एक वेगळा विषय आहे. ते सगळ्या गोष्टी बाबांच्या चिंतनशील वैचारिकतेतनंच पुढे आलेले आहेत आणि त्याचं जे कृतीरूप आपण आज बघतो आहोत, ते आपल्याला थक्क करणार आहे. आणि
तुम्हाला माहिती आहे की विकास आमटे असतील किंवा प्रकाश आमटे असतील किंवा त्यांची आत्ताची पिढी असेल, ही सगळी कामं करण्यासाठी त्यांच्या कामामध्ये स्वेच्छेनं उतरतायत. असं सुद्धा फार ठिकाणी घडत नाही. अ, मला माहिती आहे की अनेकांच्या वडिलांनी सुंदर संस्था चालवल्या, शिक्षण संस्था, आणि त्यांच्या मुलांनी त्या संस्था विकून टाकल्या किंवा मग त्या संस्थांचं वाटोळं करून टाकलं. अशा खूप संस्था आहेत आपल्याकडे. परंतु या संस्थेमध्ये असं का, कारण ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे, की बाबा नावाची जी प्रेरणा आहे, ती प्रेरणा त्या काळातलीच नाही. ती कालातीत आहे. जेवढा बाबांच्या तुम्ही जवळ जाल, समजून घ्याल त्यांना, तेवढे ते तुमच्यामध्ये येत जाणार आहे आणि मग तुम्ही त्याने प्रभावित होऊन कामाला लागणार आहात. अशा प्रकारचं एक वेगळं गोष्ट आहे. मग हेबल कसा आला, त्यानंतर अ, अनेक आंदोलनं झाली. मला त्यामध्ये त्याच्या अगोदर डॉक्टर एक असा विचारायचं आहे, की ही एक श्रमछावणीची कल्पना होती. त्याच्याबद्दल तुम्ही बोलाल का? कारण की ती खूपच, म्हणजे मी जेव्हा ऐकलं श्रमछावणीबद्दल, की हां, एवढ्या हां. लोकांना एका साध्या पेपरच्या ॲड मधनं एवढ्या लोकांना जमा करणं, त्यांना इन्व्हॉल्व करून घेणं आणि एवढे कार्यकर्त्यांची फळी तयार करणं. हं, म्हणजे अगेन एक मॅनेजमेंट सारखं आहे. हं. हो, मी छावणीबद्दल बोलेलच, कारण तो जो मुद्दा आहे, तो वर्तमान परिस्थितीमध्ये अत्यंत महत्त्वाचा खूप मुद्दा आहे. तो महत्वाचं आहे, त्याच्या खूप अगोदरचे महत्वाचं आहे. 2 संदर्भ सांगतो आणि मी छावणीबद्दल हो, बोलतो. हो. अ, चालेल, चालेल. येस, येस, येस. नक्की, नक्की. तर बाबांनी धरणांना विरोध केला होता प्रचंड, आणि मग बाबांच्या अ, विचारसरणीचा तो एक भाग होता, की मोठी धरणं बांधू नयेत. त्यामुळं तिथे विस्थापित होणाऱ्या माणसांचे प्रश्न निर्माण होतात वगैरे, वगैरे. तशी ती धरणांची आंदोलनं होती. त्यानंतर बाबा नर्मदा बचाव आंदोलनामध्ये सुद्धा उतरले मेधाताईंसोबत, आणि त्यांनी जवळ-जवळ 9-10 वर्ष नर्मदेच्या काठावरती ठाण मांडून ते त्या ठिकाणी राहिलेले होते. नर्मदा बचाव आंदोलनाला नैतिक पाठबळ देण्यासाठी म्हणून. आणि मग त्यामुळं मेधा पाटकरांचं ते जे आंदोलन होतं नर्मदा बचावचं, विस्थापितांचं, ते आंदोलन एक विश्वव्यापक स्वरूपानं पुढे आलं. आपण ते पाहतोच. बाबा एवढं सगळं इकडं काम रचनात्मक स्वरूप करत असतानाच देशातल्या घटनांकडे किंवा देशातल्या इतर आंदोलनांमध्ये सहभागी होण्याचा सुद्धा झपाटा त्यांचा होता. म्हणजे एक माणूस आपल्या आयुष्यामध्ये किती विविध अंगानं व्यापून राहू शकतो, गुंतून राहू शकतो, किंवा एकाच वेळी अनेक ठिकाणी कसं तो स्वतःला गुंतून घेऊ शकतो, याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे बाबा आहे. आता अ, तुम्हाला मी छावणीकडे घेऊन जातो. मी छावणीचा 2001 पासूनचा कार्यकर्ता आहे. सोमनाथची छावणी 67 ला सुरुवात झाली. 1967 ला. 1967 चा जर कालखंड आपण आठवला हां, आणि मला तेच चंद्रपूर म्हणजे जिल्हा जर 1967 म्हणजे किती किती हां, वर्षापूर्वीची हां, ही कल्पना. तर हां, म्हणजे त्याच्या अगोदर ही कल्पना कशी आली ती पण थोडं हां. ऐकायला आवडेल. कोणालाही ती कल्पना शहारे आणणारीच आहे. कारण चंद्रपूर जिल्हा मला माहिती आहे, मी जेव्हा पहिल्यांदा चंद्रपूरमध्ये गेलो होतो, तेव्हा इतके भय मनात घेऊन गेलो होतो, की मला असं वाटायचं की हा जिल्हा म्हणजे नक्सलाईट जिल्हा, हा जिल्हा म्हणजे वाघाचा जिल्हा, हा जिल्हा म्हणजे प्राण्यांचा जिल्हा, हा जिल्हा म्हणजे आदिवासी माणसांचा, रानटी माणसांचा जिल्हा, असं वाटायचं. तर मग ती 67 तर खूप परिस्थिती बिकट होती. मग ते जेव्हा बाबांनी सोमनाथ प्रकल्प उभा केला, शेती प्रकल्प, त्या प्रकल्पामध्ये जी जंगलमय जमीन होती, जी खुरटी जंगलं होती, ती जंगलं होती, आणि काही सदाहरित किंवा मोठी जंगलं, झाडांची जंगलं होती, ती जंगलं होती. तशा जंगलांमधनं बाबांना आनंदवनाला लागणाऱ्या अन्नधान्यासाठी काही शेती तयार करणं आवश्यक होतं. यातनं मग सोमनाथ प्रकल्पाची निर्मिती झाली, आणि मग काही दुरुस्त झालेले आनंदवनातले कुष्ठरोगी तिकडे स्थलांतरित करून तिथे त्यांना राहायला लावून तिथली शेतजमीन तयार करून तिथे काही उत्पादन निर्माण करणे शेतीमध्ये, असा तो प्रयोग सुरू झाला. आणि मग कालांतरानंतर बाबांना एक युक्ती सुचली. त्यामध्ये काही कार्यकर्ते होते महाराष्ट्रातले. त्याच्यामध्ये पु. ल. देशपांडे होते किंवा यदुनाथजी थत्ते होते. यासारखी अनेक काही मंडळी आणि त्यांची काही कार्यकर्ती मंडळी होती बाबांची. यांनी सोमनाथमध्ये विचार केला असा, की बाबा आपण या ठिकाणी जे काम करतो आहोत, ते काम अ, नुसतंच शेतीपुरतं शिल्लक राहू नये किंवा आनंदवनाला अन्नधान्य पुरवण्यासाठी म्हणून शेती केली जाऊ नये. तर एक अशा प्रकारचा इथे एक उपक्रम उभा राहावा, की या ठिकाणावरून पूर्ण जगामध्ये कृषी विषयक अशा प्रकारची आणि श्रमाला, शेती हा व्यवसाय शारीरिक श्रमाशी संबंधित असलेला व्यवसाय होता. आणि श्रमाच्या संदर्भामध्ये काही एक तात्विक स्वरूपात आणि कृतीशील प्रायोगिक स्वरूपामध्ये
काहीतरी एक इस्टॅब्लिश होऊन काम करणं गरजेचं आहे, असं बाबांची कल्पना डोक्यात आली आणि मग त्यांनी ती कल्पना आपल्या कार्यकर्त्यांना बोलून दाखवली आणि 1967 साली छावणीची कल्पना पुढे आली. आणि मग त्याला अनेक ऑब्जेक्शन होते. तुम्ही म्हटल्यासारखं पहिलं ऑब्जेक्शन तर हे होतं, की आता आपण बोलवायचं कसं कार्यकर्त्यांना? काही साधन नव्हती. पोस्ट कार्ड शिवाय दुसरं काही साधन नव्हतं. किंवा परिपत्रक काढलं तर ते परिपत्रक एका तालुक्यात सुद्धा वितरित करणं कठीण होतं त्यावेळेस. तर मग अशा परिस्थितीत बोलवणार कसं? तर मग बाबांनी त्याच्यासाठी आपलं वेगवेगळ्या क्षेत्रात असलेलं वजन वापरलं आणि आपल्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांचं त्यांच्या क्षेत्रात असलेलं वजन वापरलं. उदाहरणार्थ पु. ल. देशपांडेंचं वजन होतं साहित्याच्या क्षेत्रात खूप मोठं. म्हणजे महाराष्ट्र पूर्ण त्यांना एक मोठा साहित्यिक म्हणून ओळखत होतं. तर मग पुलंकडे हे काम सोपवलं, की तुम्ही काय करा, की या छावणीच्या संदर्भातली एक तात्विक मांडणी करणारं काही लेखन करा आणि ते लेखन तुम्ही तुमच्या साहित्य क्षेत्रामध्ये प्रसारित करा. मग ते त्यांनीकडे काम सोपवलं. यदुनाथजी हे कार्यकर्ते होते. साने गुरुजींचे पूर्वीपासूनचे जुन्या साने गुरुजींच्या सेवा दलाचे कार्यकर्ते होते. तर त्यांच्याकडे सोपवलं, की तुम्ही मुंबई, पुणे किंवा अशा मोठ्या शहरांमध्ये तुमची एक मोठा कार्यकर्ता वर्ग आहे तुमच्या संपर्कातला. तर तुम्ही त्यांच्या संपर्कातनं एकमेकाची लिंकिंग तयार करून या छावणीबद्दलचे संपर्क वाढवा. असं करता मग पहिल्या छावणीमध्ये फक्त जे कार्यकर्ते समाज कार्यामध्ये काम करत होते, असेच कार्यकर्ते होते सगळे. उदाहरणार्थ कोणी राष्ट्रसेवा दलात काम करत होतं, कोणी प्रसार भारतीत होतं किंवा कोणी अजून स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये काम करणारे काही लोक होते. काही लोक संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतले होते. तर काही लोक मग पुरोगामी चळवळी त्या काळामध्ये बऱ्याचशा उदयाला आलेल्या होत्या, ज्या इस्टॅब्लिश होऊन काम करत होत्या. अशा चळवळीतले काही कार्यकर्ते होते आणि काही शिक्षण क्षेत्रातली काही कार्यकर्ती मंडळ होती. अशा मंडळींच्या संपर्कात नंतर छावणी उभी राहिली. पहिल्या छावण्या ह्या एका महिन्याच्या असायच्या आणि 1 महिना कोणी जंगलात जाऊन राहिला त्या काळात किंवा कोणत्याही काळात तयार होणार नाही. पण त्या काळामध्ये जे काही कार्यकर्ते त्या ठिकाणी गेले, त्यांच्याकडून त्या छावण्या उभ्या राहिल्या. छावणीची कल्पना ही नंतर मग बदलत गेली. मी तुम्हाला सांगितलं, की बाबांच्या कामाचा बेस हा प्रयोग आहे. बाबा म्हणायचे, की माझं आयुष्यच प्रयोग आहे. तसं माझं कामही प्रयोग आहे. आनंदवन ही प्रयोगशाळा आहे. हेमलकसा ही प्रयोगशाळा आहे. सोमनाथ ही प्रयोगशाळा आहे. तर मग त्या पद्धतीनेच मग काही त्रुटी जाणवल्या लगेच पुढच्या वेळेस त्याच्यात दुरुस्त्या होणार. काही नव्या गोष्टी होतील, काही जुन्या गोष्टी सोडल्या जातील. असं ते होत छावणीचं रूप बदललं आणि मग त्या छावणीतनं हजारो कार्यकर्ते घडायला लागले. मग एक 10 वर्ष ती छावणी पुढे सरकल्यानंतर मग त्या छावणीला सामान्य कार्यकर्ते म्हणजे सामान्य माणसं जाऊ लागले. म्हणजे इथपर्यंतच्या कालखंडामध्ये काहीतरी सामाजिक जाणीव असून काम करू इच्छिणारे किंवा कामात असलेले माणसंच तिथे जायचे आणि मग त्यांचं स्नेहमिलन व्हायचं तिथं, कामं व्हायची वगैरे. ते स्ट्रक्चर तर ठरलेलं होतं त्यांचं सोमनाथ छावणीचं, की श्रमदान, चर्चा, संवाद, त्यानंतर मग सांस्कृतिक वगैरे असं ते स्वरूप होतं. तेच स्वरूप कंटिन्यू होत राहिलं. मग ती छावणी जेव्हा नव्या लोकांना अप्रोचित होऊ लागली, संपर्कात येऊ लागली, तेव्हा मात्र त्याच्यातनं नवे कार्यकर्ते उभे राहू लागले. आणि मग कालांतराने ती छावणी इतकी मोठी होत गेली, की 1000-2000 कार्यकर्ते ते त्या छावणीत सहभागी होऊ लागले. तरुण कॉलेजची मुलं सहभागी होऊ लागली आणि त्यांना मग वेगवेगळ्या पातळीवरती श्रमाचे मूल्य समजावून देऊन मानवी मूल्य, मानवी जीवन, सेवा कार्य आणि वेगवेगळ्या पातळीवरती मुलांचं समुपदेशन कृतीशील समुपदेशन घडवण्यासाठीचं त्या ठिकाणी काम छावणीमध्ये होऊ लागलं. त्या छावण्यांमधनं खूप दिग्गज मंडळी होऊन गेली. तुम्हाला माहित असेल, मलाही सांगायला आनंद वाटतो, की राजकारणाच्या क्षेत्रात सुद्धा आर.आर. पाटलांसारखी माणसं सोमनाथच्या छावणीमध्ये जाऊन आलेली होती. अनेक क्षेत्रातली माणसं असतील. तुम्हाला माहित आहे, आपल्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं सेवाभावी काम करणारे डॉक्टर तात्यासाहेब लहाने हे सुद्धा छावणीचे कार्यकर्ते आहेत. असे हजारो कार्यकर्ते त्या ठिकाणी गेले आणि या छावणीच्या मधूनच मग भारत जोडोची कल्पना पुढे आली. की त्या दरम्यानच्या कालखंडामध्ये पंजाबमध्ये जे दहशतवादी किंवा त्याला आपण तेव्हा दहशतवादी म्हणत नव्हते, तेव्हा जे सांप्रदायिक स्वरूपाचं जे आंदोलन झालं आणि त्यातनं जी इंदिरा गांधीच्या हत्येनंतर जे काही हिंसाचार उफाळला पंजाबमध्ये, मग तो पंजाब शांत करण्यासाठी बाबांनी प्रयत्न केले. पंजाबला दिल्या आणि मग त्या दरम्यानच्या काळात बाबांना असं जाणवू लागलं, की ही जी तरुणाई आहे माझ्यासोबत काम करणारी, बाबा तोपर्यंत श्रमिक विद्यापीठाची कन्सेप्ट बाबांच्या डोक्यामध्ये क्लिअर झाली होती. म्हणजे एक 20 वर्षाचा कालखंड छावणीचा होऊन गेल्यानंतर
आणि मग बाबांनी असं ठरवलं होतं की आपण या ठिकाणी एक श्रमिक विद्यापीठ उभं करायचं, ज्या विद्यापीठामध्ये श्रमाचे धडे दिले जातील, मानवी गुणांचा विकास घडवला जाईल. तुम्हाला माहित असेल आजची शिक्षण व्यवस्था आपली इतकी फेल झालेली आहे की आपल्या शिक्षण व्यवस्था ही मानवी गुणांचा विकास करतच नाही. 100% मी शिक्षण क्षेत्रात काम करतो, मला माहिती आहे की आपण फक्त डिग्र्या वाटण्याचं काम सध्या करतो, ती कागद वाटण्याचं. पण मानवी गुणांचा विकास ज्याला म्हणतात, गांधीजी ज्याला मूलउद्योगी शिक्षण असं म्हणायचे, ते शिक्षणाचा भाग पूर्णपणे बंद झालेला आहे. श्रमिक विद्यापीठाची कल्पना ही काय म्हणून त्याला अशासकीय स्वरूपाची जरी असली, स्वयंसेवी स्वरूपाची जरी असली, तरी ती खूप महत्वाची होती. ती पुढे अनेक दिवस बाबांनी चालवली आणि त्याची एक सैद्धांतिक मांडणी करण्याचाही प्रयत्न त्यांनी केला. श्रमिक विद्यापीठ नावाची एक छोटी पुस्तकं बाबांनी लिहिली. अनेकांना त्यांनी याच्याबद्दल म्हटलेलं होतं, की तुम्ही याच्याबद्दल लिहा. तुम्ही याच्याबद्दल एक अभ्यासक्रम तयार करा, की जो अभ्यासक्रम आपण स्वेच्छेनं शिकू इच्छिणाऱ्या मुलांना तो इथे सोमनाथमध्ये शिकूया. अशा प्रकारची एक श्रमिक विद्यापीठाची कल्पना त्या ठिकाणी आली. परंतु ती श्रमिक विद्यापीठाची कल्पना ही काही प्रमाणामध्ये चालत राहिली, पण ती मोठ्या प्रमाणामध्ये पुढे आली नाही. ती आत्ता येण्याची गरज आहे आणि ती व्हावी असं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना वाटतं. त्यातनं मग भारत जोडोची कल्पना त्या काळामध्ये पुढे आली आणि मग बाबांनी पहिली भारत जोडो यात्रा 80 ला काढली, 80-81च्या दरम्यान. आणि मग त्याच्यामध्ये पूर्ण देशभरातले काही तरुण-तरुणी सहभागी झाले, की ज्यांनी सायकलवरून देश भ्रमण केला. काश्मीर ते कन्याकुमारी असा सायकलवरचा प्रवास बाबांनी पहिल्या भारत जोडो यात्रेत केला. मित्रांनो, भारत जोडो यात्रा काढल्यानंतर बाबांवरती टीका व्हायला सुरुवात झाली. मी ही टीका मुद्दाम याच्यासाठी सांगतो, की एखादा कार्यकर्ता काही तरुणांना एकत्र करून सायकली घेऊन सायकलवरून रोडने सायकली चालवत जातो आणि गेलेल्या गावामध्ये त्या गावामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी भाषण करतो, त्या ठिकाणी गाणी म्हणतो. तर ह्याने भारत कसा जोडला जाणार आहे? आणि काही टीका करणारी मंडळी असं म्हणायचं, की भारत तुटलाच नाही. अखंड भारत आहे. काश्मीर ते कन्याकुमारी, ओखा ते गांधीनगर असा अखंड भारत आहे. मग भारत तुटलाय असं कशासाठी तुम्ही म्हणताय? आणि तुटलाच नसेल तर जोडण्याची भाषा कशाला करताय? अशी पण टीका त्या ठिकाणी झाली. याची सैद्धांतिक स्वरूपामध्ये खूप सुंदर मांडणी अलीकडं आली नाही. भारत जोडोमध्ये सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांशी मी अनेकदा चर्चा केलेली आहे याबद्दल माझ्या संशोधनाच्या निमित्तानं, की बाबा याबद्दलचं तुम्ही एक तात्विक स्वरूपाची मांडणी करा, की बाबांनी भारत जोडो यात्रा का काढली होती? त्याचे आउटपुट्स काय आहेत? भारत जोडो यात्रेतनं काय प्राप्त झालं आणि त्याचे काय साइड इफेक्ट झाले किंवा काय परिणाम झाला? बघा, भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झालेल्या लोकांचं आयुष्य बदललं. आज सायकल यात्रेत सहभागी झालेले प्रत्येक कार्यकर्ता हा कुठे ना कुठे त्याच्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं सेवाभावी काम करतो आहे. अशी आपल्याला हजारो उदाहरणं सांगता येतील. पूर्ण देशभर आहेत ते विखुरलेली. पण भारत जोडोच्या कामामुळं भारताला काय लाभ झाला, राजकीय स्वरूपाचा काय लाभ झाला, सामाजिक स्वरूपाचा काय लाभ झाला, याच्याबद्दलचं फारसं कुठं लिहिलं गेलेलं नाही. मी त्या दृष्टीने चिंतन करतोय, पण माझा तोकडा असा अनुभव पडतो, की मी पहिल्या भारत जोडो यात्रेमध्ये जन्मलो होतो आणि दुसऱ्या भारत जोडो यात्रेमध्ये पाळण्यामध्ये खेळत होतो. त्यामुळे मला याचे संदर्भ जुळवणं खूप कठीण जात आहे. त्यामुळे ते काम जरा अवघड आहे माझ्या दृष्टीने. पण तरी आपण याची एक मांडणी करणं अत्यंत आवश्यक आहे, असं मला नेहमी वाटत आलेलं आहे. मित्रांनो, मला असं वाटतं, की बाबा म्हणतात त्याचा संदर्भ घेऊन मी भारत जोडो यात्रेचं म्हणतो, की तरुणांना खुल्या डोळ्यानं भारत दाखवणं हे उद्दिष्ट होतं बाबांचं. मला माहिती आहे, मी भारतात राहतो. आसाम मधला माणूस अजूनही मी आसाममध्ये गेलो जेव्हा पहिल्यांदा, तेव्हा आसाम मधल्या काही खेड्यामध्ये आम्ही जायचं ठरवलं आणि त्यांना हिंदी येत नव्हती आणि इंग्रजी पण फारशी चांगली येत नव्हती. तर मी माझ्या एका आसामी येणाऱ्या मित्रांना त्याला विचारायला लावलं. तिथल्या एका पोराला, म्हणजे माझ्यासारखाच पोरगा होता तो. चांगला वाटत होता, कपडे वगैरे घालून शाळेत गेलेला असेल, शिकलेला असेल म्हणून. मी त्याला विचारलं, की बाबा आसामीमधून त्याला विचारायला लावलं त्याला मी, की तुमच्या देशाचा पंतप्रधान कोण आहे? तर त्याने त्याच्या मुख्यमंत्र्याचं नाव सांगितलं. आसामच्या मुख्यमंत्र्याचं नाव सांगितलं, देशाच्या पंतप्रधानाचं नाव. म्हणजे आजही आपल्याला असं वाटतं, की आपला भारत हा खऱ्या अर्थानं एक झालेला नाही. आसाम मधल्या माणसाला दिल्लीत बसणारा पंतप्रधान माझा होय असं वाटत नाही. किंवा गडचिरोलीच्या जंगलात असलेल्या आदिवासी
मधल्या एखाद्या बांधवाला असं वाटत नाही की भारत माझ्यासाठी चालतो किंवा हा भारत माझा आहे असं वाटत नाही. ते म्हणतात की हे गडचिरोली हेच आमचा देश होय असं म्हणतात. अशा प्रकारचा एक देश आहे. दुसरीकडे एक भावना अशी आहे की मी या देशाचा पूर्णपणे लाभार्थी आहे. या देशात जन्मल्याचे सगळे लाभ मी घेतो, पण या देशाला माझ्याकडून काही देत नाही. असा एक मोठा वर्ग देशात आहे. तर बाबांना या दोन्हीमध्ये संवाद घडवायचा होता आणि तरुणांना खुल्या डोळ्यानं, उघड्या डोळ्यानं असा शब्द वापरलाय बाबा आमटे. मी या शब्दावरती खूप विचार केला. उघडे डोळे म्हणजे काय नेमके? आपण डोळे उघडे केल्याशिवाय तर आपल्याला काही पाहताच येत नाही. तर आपण पाहतो ते सगळं आपल्याला समजतं का? तर नाही. उघड्या डोळ्यांनी याचा अर्थ असा, की समजून घेऊन पाहणं. मग तुम्ही पंजाब मधल्या लोकांना दोष देता, काश्मीर मधल्या मुस्लिमांना दोष देता किंवा अजून कशाला तरी दोष देता, तर त्या दोषाच्या मागे काय कारण आहेत हे उघड्या डोळ्यानं जोपर्यंत तुम्ही पाहणार नाही, तोपर्यंत तुमच्या ही गोष्ट लक्षात येणार नाही, की हा अखंड देश आहे. दुसरं एक गोष्ट बाबांनी याच्यात सांगितली, की वेदनेचा दुवा जुळवा. बघा सुखाचा दुवा जुळवून एकत्र राहता येत नाही, एकसंध राहता येत नाही. याच्यावरती बाबांनी अनेकदा मत व्यक्त केलेली आहेत. त्यांच्या कवितेतनं खूप याच्याबद्दल संदर्भ आलेले. ते म्हणायचे की वेदनेचा दुवा जुळवा तर एकसंग व्हाल. मग बाबांनी असं सांगितलं की आम्ही भारत जोडो यात्रेच्या निमित्तानं वेदनेचे दुवे जुळवत गेलो. संस्कृतीचे दुवे जुळवत गेलो. खानपानाचे दुवे जुळवत गेलो. सुखादुःखाचे दुवे जुळवत गेलो तर आम्हाला भारत देश कळला आणि कळलेला भारत एकसंध राहावा याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू. जो भारत आम्हाला कळलाच नाही, त्या भारताच्या एकसंधतेबद्दल आम्ही काहीही करू शकत नाही, असं बाबांना वाटतं. म्हणून भारत आधी समजून घेणं आवश्यक होतं. म्हणून बाबांनी या भारत जोडो यात्रा काढल्या. आणि मित्रांनो, ज्या लोकांनी टीका केली, की भारत तुटलाच नाही, भारत जोडायची भाषा कशाला करता? त्याला उत्तर माझंही असं आहे, की भारत तुटला नाही हे सुद्धा पूर्ण सत्य नाहीच आहे की. भौगोलिक दृष्ट्या भारत एक आहे हे खरं आहे. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत किंवा ओखापासून गांधीनगर पर्यंत भारत एकच आहे. नकाशा एक आहे. त्याचं कॉन्स्टिट्यूशन एक आहे. त्याची संसद एक आहे. त्यामध्ये चालणारे व्यवहार एकसारखे आहेत. परंतु भावनिक दृष्ट्या आणि मानसिक पातळीवरती आपण एकसंध नाही आहोत. एका राज्याचा माणूस दुसऱ्या राज्याशी प्रचंड द्वेष करतो. मला माहित आहे महाराष्ट्र आणि कर्नाटकचा मराठी भाषेचा झगडा किती जुना आहे. अजूनही आम्ही असं मानतो, की भाषेच्या नावावरती आम्ही वाद घालतो. पण भारत म्हणून जेव्हा आपण विचार करतो ना, मग मला कन्नड बोलणारा माझा बांधव आहे असं वाटत नाही. यामध्ये गोची आहे आणि या अर्थानं भारत तुटलेला आहे. धर्माच्या नावानं तुटलेला आहे, जातीच्या नावानं तुटलेला आहे, भाषेच्या नावानं तुटलेला आहे, प्रांतांच्या नावानं तुटलेला आहे. आणि मग हे तुटले पण जे आहे ते तुटले पण जरी तुमच्या माझ्या डोळ्यांना दिसत नसलं तरी ते तुम्ही जेव्हा डोळे उघडून त्याच्याकडे बघायला लागाल तेव्हा तुम्हाला ही गोष्ट प्राकर्षानं जाणवेल की खरंच भारत तुटलेला आहे. बघा भारतामध्ये एखादा कायदा पारित करून झाला म्हणजे तो सगळ्या भारताला लागू होतो. हे झालं भारताचं भौगोलिक किंवा कॉन्स्टिट्यूशनल एकरूपत्व. परंतु तो कायदा सगळ्या भारतातल्या अंतिम घटकाने स्वीकारणं हे झालं भावनिक एकरूपत्व. आणि हे भावनिक एकरूपत्व यावं याच्यासाठी भारत जोडो यात्रा होती आणि ती सफल झाली त्या काळामध्ये. मी विकास भाऊंशी 2012-13 मध्ये चर्चा करताना असं म्हणालो, की भाऊ तुम्ही नेतृत्व करा. आमच्यासारखे कार्यकर्ते आताही सायकली घेऊन यायला तयार आहेत. भाऊ असं म्हणाले, की मला काही ते शक्य नाही. का? तर बाबांना ज्या पद्धतीचा आवाका होता काम करण्याचा आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाची जी छाप होती, ती छाप वेगळ्या स्वरूपाची होती. पण ती माझ्याकडे नाही असं ते म्हणाले कौतुकानं. परंतु आम्ही ही गोष्ट त्यांच्यापुढे व्यक्त करून दाखवली, की अशा प्रकारची यात्रा निघणं आवश्यक आहे. कारण आम्ही पर्यटनामध्ये पुढे सरकलेलो आहोत. इतकं पर्यटन आपलं विकसित झालेलं आहे. आमच्या देशातले हजारो लोकं हजारो रुपये खर्च करून पर्यटन करतात. केरळात जातात, केरळाचा निसर्ग बघून येतात. अजून कुठेतरी जातात, काहीतरी बघून येतात. परंतु उघड्या डोळ्याने कुणीही भारत बघत नाही. कोणी भारत दाखवण्याचाही प्रयत्न करत नाही उघड्या डोळ्यानं. मग अशी एक यंत्रणा समाजात उभं करणं आपण बाबांचे अनुयायी म्हणून, बाबांचे कार्यकर्ते म्हणून ही आपली जिम्मेदारी आहे असं मला नेहमी वाटत आलेलं आहे, की आपण उघड्या डोळ्याने भारत बघावा. मी माझ्या गावामध्ये माझ्या काही कार्यकर्त्यांना घेऊन हा प्रयोग केला. काय प्रयोग केला, की आम्ही असं केलं, की बाबा आपण जिल्ह्याच्या ठिकाणापर्यंत जायचं. माझ्या गावापासून 45 किलोमीटर वरती जिल्ह्याचं ठिकाण आहे. तर मी आम्ही
16 कार्यकर्ते होतो आणि एक छोटी जीप होती आमच्याकडे. आम्ही चालत जायचो. म्हणजे आम्ही सायकलचा प्रयोग केला नाही, चालत जायचो आणि त्याच्यामध्ये भारत जोडोचं प्रतिरूप बाबांनी जे भारत जोडोच्या कन्सेप्ट होत्या त्या राबवल्या होत्या. तशा पद्धतीने त्या पायी यात्रेमध्ये आपल्याला राबवता येतात का? तर ते केलं. बाबांनी काय केलं होतं, तर ज्या गावात ते उतरायचे, जिथे जायचे ना, तिथल्या गावात ते फिरायचे. तिथल्या लोकांच्या प्रश्न, समस्या समजून घ्यायचे. आपल्या कार्यकर्त्यांना तिथल्या कल्चर दाखवायचे, संस्कृती दाखवायचे. त्या संस्कृतीचे आणि आपल्या संस्कृतीचे जुळणारे दुवे समजून सांगायचे. आणि मग संध्याकाळी भारताच्या अखंडतेबद्दल चिंतन मांडायचे. असंच करण्याचा प्रयत्न आम्ही केला. ती इतकी रंजक आणि सुंदर स्वरूपाची गोष्ट घडली. मलाही त्याच्यातनं इतका सुंदर अनुभव आला. मी विचार केला, की मी माझ्या गावापासून 45 किलोमीटर असलेल्या जिल्ह्याला जन्मलं तेव्हापासून मी 1000-1200 वेळा गेलो असेल बसने. परंतु असं कधीच गेलो नव्हतो. आणि अशा पद्धतीनं कधीच मी माझ्या जिल्ह्याचा प्रवास केला नव्हता. तर असा प्रवास करणं ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, जी भौगोलिक भौगोलिक एकात्मतेला, कॉन्स्टिट्यूशनल एकात्मतेला, भावनिक एकात्मतेचं पाठबळ देऊ शकेल. आणि ती भारत जोडो यात्रेची कन्सेप्ट अतिशय महत्त्वाची आहे. ती बाबांनी राबवली. मी बोलण्याच्या ओघामध्ये खूप पुढे सरकतो आहे. वेळ भरपूर झालेला आहे. बोलण्यासारखे इतके मुद्दे आहेत. तर मी या ठिकाणी बाबांच्या विस्तारित कामाच्या बद्दल आणि बाबांच्या चरित्राबद्दलही खूप सांगू शकलो असतो. एक मुद्दा माझा बोलता बोलता राहून गेला या ओघामध्ये, की बाबांच्या व्यक्तिमत्वाबद्दल थोडंसं उभं करायला पाहिजे होतं. तर ते आपण प्रश्नाच्या माध्यमातून उभं करूया. आणि या विश्लेषणामध्ये माझं जे पुस्तक आहे, मी संशोधनात लिहिलेलं आहे. मी खरं तर मला फक्त कवितेचाच अभ्यास करायचा होता बाबांच्या. पण घडत वेगळं घडलं आणि मग पी-एच-डी कवितेवरती होऊन गेली विद्यापीठामध्ये. त्याची डिग्री मिळाली. त्या डिग्रीचा फारसा काही उपयोग नाही. पण त्या कवितेच्या अभ्यासाच्या निमित्तानं मी बाबांच्या आयुष्याकडे जे बघितलं, ज्या पद्धतीनं बघितलं, ज्या आस्थेनं बघितलं आणि ज्या जिद्दीनं ते सगळं अनुभवलं, त्यातनं जे पुस्तक पुढे आलं, त्याच्यामध्ये या बाबांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. तुम्ही गणेश भाऊंनी त्याचं पॉम्पलेट्स जे केलं होतं, त्याच्यावरती याचं मुखपृष्ठ हो. होतं. हे या पुस्तकामध्ये बाबांच्या व्यक्तिमत्वाचे 28 पैलू मी चर्चिले आहेत, की जे पैलू अनन्य आहेत आणि या पैलूला काय म्हणू संशोधनाचा बेस आहे. मी माझ्या मनानं ही सगळी जोडलेली नाहीत. वैशिष्ट्ये बाबांची, जी की त्यांच्या संपर्कात आलेली माणसं, त्यांचे नातेवाईक, आनंदवनातले कुष्ठरोगी यांच्याकडनं ती कुठे-कुठे बोलले गेलेले, लिहिले गेलेले संदर्भ घेऊन त्या अनुषंगानं बाबांच्या व्यक्तिमत्वाची मांडणी केलेली आहे. बाबांना बोरकर असं म्हणायचे, की अज्ञात दीपंकराचा प्रवासी आहे बाबांनो. तर बाबांचा जो आयुष्याचा प्रवास आहे, तो प्रवास वेगळा आहे. सामान्य माणसं काय करतात माहिती आहे का? अंधारातून उजेडाकडे पळतात. अंधाराकडून उजेडाकडे होणारा प्रवास असतो. उदाहरणार्थ माझं सांगायचं झालं, तर मी माझ्या घरचे लोकं मजुरी करायचे जुन्या काळामध्ये आणि मग मी जन्मलं तेव्हा माझ्या घरची परिस्थिती वेगळी होती. मग हळू मी त्या अंधारातनं, गरिबीच्या अंधारातनं हळू प्रकाशाकडे आलो श्रीमंतीच्या. तर माझ्या आयुष्याचा प्रवास हा अंधाराकडून उजेडाकडे झालेला आहे. बरोबर आहे? तर अनेकांचा प्रवास हा असाच असतो. अंधाराकडून उजेडाकडं, दुःखाकडून सुखाकडं, गरिबीकडून श्रीमंतीकडे झालेला प्रवास असतो. मित्रांनो, बाबा आमटेचा प्रवास हा उजेडाकडून अंधाराकडे होणारा प्रवास आहे. बाबांना कधीही उजेडाची आस नव्हती. त्यांना अंधाराची आस होती. तुम्हाला गंमत वाटेल, असं का म्हणतोय हा माणूस? बाबा काय अंधारात राहणारे मोठे का? नाही. पण बाबांच्या व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य हे होतं, की ते उजेडात कधी फार काळ टिकले नाहीत. राहू शकले नाहीत. ज्या ठिकाणी उजेड आहे, तिथून ते निघायचे आणि मग अंधार कुठे दिसतोय तिकडे चालत जायचे आणि ज्या ठिकाणी अंधार होता तिथे पोहोचल्यानंतर तिथे ते उजेड करायचे. तिथला भाग प्रकाशित झाला, लख्ख झाला, की मग पुन्हा तिथल्या उजेडाची त्यांना एलर्जी व्हायची आणि ते पुढं दुसरा अंधार शोधत पुढे जायचे. याचा अर्थ असा, की ज्या ठिकाणी उणिवा होत्या, ज्या ठिकाणी वंचना होत्या, ज्या ठिकाणी उपेक्षा होत्या, त्या ठिकाणी बाबा जायचे आणि तिथल्या उपेक्षा संपवायचे. उपेक्षा संपल्या की तिथून दुसरी उपेक्षा शोधत पुढे जायचे. या अर्थानं बाबाचा प्रवास हा उजेडाकडून अंधाराकडे होणारा होता. दीपंकर अज्ञात असा शब्द बोरकरांनी वापरला. दीपंकर याचा अर्थ असा, की प्रकाशित करणारा. अज्ञात याचा अर्थ असा, की माहीत नसलेलं ठिकाण. बाबांना अनेक गोष्टी कधी
प्राप्त होतील किंवा मी आनंदवनासारख्या ठिकाणी एक सुंदर गाव वसवू शकेल हे कल्पनेतही कधी सुचलं नसेल किंवा प्राण्यांचंही अनाथालय उभं करता येईल हे मला कशात हेही कधी वाटलं नसेल, पण ते त्यांच्या हातून घडलं. असा अज्ञाताचा प्रवास, अज्ञाताच्या दीपंकर अज्ञाताचा प्रवास करणारे बाबा आमटे होते. आणि बोरकर पुढे जाऊन म्हणतात, माझ्या विवेचनाच्या शेवटी मी ते सांगतो की या माणसाला स्वर्गात जायचं नव्हतं. या माणसाला स्वर्गात जायचं नव्हतं, तर याच पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करायचा होता. आणि म्हणून मग बाबांनी आनंदवनाच्या माध्यमातून ते करण्याचा प्रयत्न केला. आनंदवन असं म्हणतं, बघा बाकीची सगळी ठिकाण, मी कुलू मनालीला जातो. तर कुलू मनाली काय म्हणते मला? कुलू मनाली माहितीये ना? कुलू मनाली माहितीये, आपल्या महाबळेश्वरचं उदाहरण. महाबळेश्वरला जातो तर महाबळेश्वर मला काय म्हणते? की मी किती सुंदर आहे पहा. माझे किती डोंगर सुंदर आहेत बघा. किती सुंदर थंड थंड एसी मधली हवा माझ्याकडे पसरते सगळीकडे. बघा किती मोठे मोठे हॉटेल्स आहेत तिथे. सगळ्या सुखसोयी आहेत. असं सांगते. बघा महाबळेश्वर किंवा कुलू मनाली मला सांगते की पहा मी किती सुंदर आहे. मी किती सुंदर आहे. मी किती सुंदर होणार आहे. आनंदवन असं सांगते की मी किती सुंदर आहे ह्याच्यापेक्षा मी तुम्हाला सुंदर करणार आहे. हे सांगणार आनंदवन महत्वाचं आहे. आनंदवनाचं ब्रीद वाक्य सुंदर मी होणार असं नाही, सुंदर मी करणार असं आहे. जिथे जिथे जाईल, जे जे करेल ते ते सुंदर करण्याचा प्रयत्न करणार आनंदवन तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये खूप प्रेरणा देणार आहे. मित्रांनो, बाबांनी एक कन्सेप्ट मांडली होती. ती कन्सेप्ट इन्स्पायरर ट्राइब्स या समूहाने पुढे नेलेली आहे. त्याबद्दल सांगतो. सिम्पथी टू एम्पथी म्हणायचे बाबा. तुम्ही नुसतीच करुणा व्यक्त करून चालत नाही. तुम्ही नुसतीच सहवेदना व्यक्त करून चालत नाही. तुमच्या समोर एखादी घटना चुकीची घडते आहे किंवा एखादा माणूस वेदनेनं विव्हळतो आहे, तर त्याच्या वेदनेबद्दल डोळ्यातनं 2 अश्रू ढाळून आपली कर्तव्याची इतिपूर्तता करून पुढे निघून जाणं योग्य नाही, असं बाबा आमटे म्हणायचे. तर ते म्हणायचे की त्या सिम्पथीचं एम्पथीमध्ये रूपांतर झालं पाहिजे. तरच समाजामध्ये काहीतरी बदल घडू शकतो, काही चांगलं निर्माण होऊ शकतो, मरणारा माणूस जगू शकतो. म्हणून तुम्ही तुमच्या सहवेदनेकडून कृतीवेदनेकडे जा आणि त्या वेदनेतनं काहीतरी कृती करायला प्रेरित व्हा. हे आनंदवनाचं सांगणं आहे. ते सगळं आपण समजून घ्यावं या अर्थानं मी या ठिकाणी बोललो. बाबा हे मल्टी डायमेन्शन होते. आता सांगितलं की एका पातळीवर अनेक कामं करायची वगैरे. बाबांच्या व्यक्तिमत्वाची खूप वैशिष्ट्ये आहेत. आपण जर याच्याबद्दल कोणी जिज्ञासू असेल तर त्यांनी माझं पुस्तक वाचावं. त्याच्यामध्ये मी ते सविस्तर चर्चिले आहे. अतिशय प्रेरणा आणि आत्मभान वास्तविकपणे देणारं व्यक्तिमत्व बाबांचं होतं. मी असं म्हणायचो की बाबा हे पॉवर हाऊस होते. डीपी होते. तुम्हाला माहित असेल डीपीस असतात. विद्युत दाहिनी ज्याला म्हणतो आपण ती, की एका एरियासाठी एक डीपी बसवलेला असतो आणि त्या डीपी वरून प्रत्येकाच्या घरी कनेक्शन्स दिलेले असतात लाईटचे. आणि मग तो डीपी चालू झाला, की प्रत्येक घरच्या छोट्या सबमीटर्स मध्ये लाईट जातो आणि त्या घराला प्रकाशमान करतो. तसं बाबा नावाचा एक डीपी आहे, की जो डीपी वायरने जोडलेला नाही. पण तो त्याच्या प्रभाव क्षेत्रामध्ये तुम्ही जर गेलात त्या डीपीच्या, तर त्याच्या रेंजच्या कक्षेमध्ये तुम्ही जर गेलात, तर नक्कीच तुमच्या घर आणि तुमचं आयुष्य उजळून निघाल्याशिवाय राहणार नाही. बाबा आमटे हे असा एक माणूस आहे, की तुम्ही स्वस्थ असाल तर तुम्हाला अस्वस्थ करून सोडतो. तुम्ही झोपलेला असाल तर तुम्हाला खडबडून उठायला लावतो. तुम्ही बसून असाल तर तुम्हाला उभं राहायला लावतो. तुम्ही उभे असाल तर तुम्हाला पळायला लावतो. तुम्ही पळत असाल तर तुम्हाला यशापर्यंत पोहोचायला भाग पाडतो. असा हा माणूस तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये एक मोठी प्रेरणा म्हणून उभा आहे. मित्रांनो, आजचा काळ हा प्रेरणा मलिन करणारा काळ आहे. आनंदवनामध्ये ज्या काही दुर्घटना 2-4 घडल्या या मागच्या कालखंडामध्ये, एकीकडे कोरोनाने जग अस्वस्थ असताना आनंदवन आणि आनंदवनाच्या संदर्भातील कार्यकर्त्यांमध्ये ज्या काही घटना घडल्या, त्या घटनांमुळे आम्ही सगळे व्यथित झालो. परंतु त्या व्यथेवर सुद्धा पाय देऊन दुर्भिक्षाच्या छाताडावर सतत घातला घाव, तसं त्या मतानुसार आपण सगळ्या वेदनांवरती, दुःखांवरती विजय मिळवून पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मला वाटतं या ठिकाणी मी थांबावं
आणि काही जर असतील शंका 1-2 तर एक 5 मिनिटामध्ये घेऊया आणि सर आपण काय करूया, एक जस्ट वोट ऑफ थँक्सची एक फॉर्मॅलिटी करूया सर, आणि मग आपण हां. रेकॉर्डिंग थांबवून मग आपण अनऑफिशियली नाही, काही नाही. गप्पा मारूया सर. नाही असं काही नाही. माझं तुमच्याकडे वेळ असेल तर करा. हो, हो. नाही, तसं नाही, काही नाही. माझं नाही, नाही. बंधन नाही. मी नाही, वेळ नाही. ऑलरेडी मी त्याच्याबद्दल क्षमा मागतो. मी नाही, भरपूर नाही, वेळ नाही घेतोय. सर, आमच्या समोर हे सगळं उभं केलंय तुम्ही आज. म्हणजे आम्ही वी आर लाइक अ बेस, वी आर बेस ॲक्चुअली. आणि मी मी जस्ट एक बोलणारा माणूस नाही. 2च हां, चालेल. मिनिटं सर घेतो तुमचे. हो, चालेल. हां. नाही हां, बोला. मेरुना. डॉक्टर बालू, थैंक यू सो मच। हेलो। मुझे इतनी अच्छी मराठी नहीं आती है तो मैं आपको हिंदी में ही थैंक्स बोलूंगी। आज हमारे मतलब हम लोग सच में ब्लेस्ड हैं कि पापा के बारे में हमें ऐसे-ऐसे पहलू मालूम पड़े जो पहले मालूम नहीं था। मतलब ऊपर-ऊपर से शायद हमें गूगल पे या कहीं और पे हमने पढ़ा होगा, जाना होगा। बट इतने क्लोज़ली आपने जो सारी चीज़ें बताई हैं तो उनका वो एक कवि थे और मतलब काफ़ी सारी चीज़ें जो आपने बताई है वो हमें कभी पता नहीं था और मतलब उनके व्यक्तित्व के बारे में जो आपने इतनी छोटी-छोटी और इतने इंसाइटफुल जिससे जिससे हमें प्रेरणा मिलती है और मतलब हम और जागरूक हो सकते हैं एज़ अ ग्रुप, हम और काम कर सकते हैं। उनकी जो ये बात कि उन्हें मतलब जो पश्चाताप है या जो चीज़ में उन्हें ऐसे लगा कि ये मिस्टेक हो गया है, तो ये मिस्टेक को उन्होंने एक्शन में कन्वर्ट किया और शायद यही चीज़ जो है हमें भी अपने लिए आगे यही करना है। तो थैंक यू सो मच और आपने इतने अच्छे से नरेशन किया कि मतलब सच में बहुत बड़ा मज़ा आया। थैंक यू सो मच एंड थैंक यू टू ऑल द पार्टिसिपेंट्स। आज हमारा ऑलमोस्ट हाउसफुल है क्योंकि ऐसी प्रेरणादायक सेशन है और हम ये समझते हैं कि हम लोग सब आज के बाद काफ़ी रिच हो गए हैं। इस सिर्फ इतना सुन के, जान के हमारे अंदर जो ज्ञान है इसमें बहुत ज़्यादा विस्तार हुआ है। अगर हम इसमें से मतलब कुछ भी एक अंश भी अगर इसको हम किसी तरीके से हम उसको कन्वर्ट कर पाते हैं, कुछ सेवा कर सकते हैं तो मतलब हमारे लिए तो ये बहुत बड़ा अचीवमेंट होगा, बहुत बड़ा सक्सेस होगा। थँक यू मेरुना. मी जस्ट सर एक रेकॉर्डिंग थांबवतो आणि मग आपण एक थोडंसं आपण चहा प्यायचे जे गप्पा असतात ना, तसं आपण एक चहा प्यायचे गप्पा मारूया, कारण की बऱ्याच लोकांना बरेच प्रश्न आहेत. 2च मिनिटं द्या.